नमस्कार करते. ज्या परमपूज्य समर्थ श्री गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त आपण इथे सगळे जमलो आहोत, त्या महाराजांना मनापासून वंदन करते. शेगाव उपासना परिवार याच्या मुख्य संचालिका माऊली अंजलीताई पुरंदरे आणि त्यांचा संपूर्ण ग्रुप या सर्वांना नमस्कार करते आणि त्यांचे विशेष आभार अशासाठी मानते की आजच्या इतक्या पवित्र दिनी माझी सेवा मंजूर करायचं महाराजांनी ठरवलं आणि ते आपल्या थ्रू माझ्यापर्यंत पोहोचलं. माझ्या हातून ही सेवा घडते याचा मला खूप आनंद आहे. यानंतर माझ्या समोर इथे उपस्थित असलेले अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ बंधू आणि भगिनींनो, खरं तर तुम्ही इतके दिवस उपासना करत आहात. मला वाटतं की महाराजांच्या विषयामध्ये तुम्ही आधीच MA PhD आधीच आहात. कदाचित मी आज पहिली दुसरीच असेल, पण तरी आपण मला सांभाळून घ्याल अशी मला खात्री आहे आणि अशी मी विनंती करते. बघा कसं असतं, एखादी आई जी असते ना ती जेव्हा पोळ्या करते ना, म्हणजे आजकालच्या आया कधी पोळ्या करते खावा गिराळा किंवा त्यांनी एक आणखी दुसरी ठेवलेली असते ती पोळ्या करत असते. सध्या ते जाऊ दे, आपला काळ आठवूया. तर ती आई जेव्हा पोळ्या करते ना तेव्हा तिची पिल्ली जी असते ना मुलगी ती तिच्या मागे मागे लागते, तिला पण स्वयंपाक करायचा असतो. मग आई काय करते, त्या पिल्लीला उचलते आणि त्या ओट्यावर ठेवते. तिला एक छोटंसं पोळपाट देते, छोटंसं लाटणं देते आणि कणकेचा एवढासा तुकडा देते, गोळा देते, ती गप्पा बसा म्हणून. आणि मग ती एक मुलगी जी असते ना ती पोळी करते. आईच्या सगळ्या पोळ्या होईपर्यंत तिची एक पोळी झालेली असते बरं का, नकाशा काय असेल तो भाग निराळा. आणि ती आईला दाखवते ती पोळी अगदी विचित्र झालेली असते, बघवेल अशी असते, पण ती आई जाऊन त्या पोळीचं कौतुक करते. त्या पोळीचंही कौतुक करते कारण ती तिची माऊली असते. बंधू भगिनींनो, मी तुमच्यासमोर अशीच पोळी लाटणार आहे. माऊलीच्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघा आणि ती गोड बांधून घ्या, एवढीच मी विनंती करते. एवढं बोलून मी आता माझ्या निरूपणाला सुरुवात करते. निरूपणाच्या कथेप्रमाणे आधी भगवंताचं आवाहन करूया. गणपतीचं स्तोत्र म्हणे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शुकाचार्ये पूर्णवैराग्य जाते वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कविवादिका सारिका मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आणि आपला नेहमीचा जयघोष करूया महाराजांचा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपादक क्षेमावधिवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. मला खात्री आहे की आपण सगळ्यांनी केलेल्या जय जयकार शेगावपर्यंत नक्की पोहोचला असेल. ज्यावेळेला महाराजांबद्दल बोलायचं हे नक्की ठरलं त्यावेळेला मला प्रश्न पडला होता की मी माहिती कुठून घ्यावी, कारण आपल्याला बोलायचं ज्यांना माहिती ऑथेंटिक हवी, व्यवस्थित हवी. आणि महाराजांनी कृपा केली आणि अंजली माऊलींनी मला एक सुंदर ग्रंथ आणून दिला. दास भार्गवांनी लिहिलेला तो ग्रंथ आहे. आपल्यातल्या अनेकांनी तो वाचलाही असेल. श्रोते, मी तुम्हाला सांगू का की गेले 20-25 वर्षांमध्ये हे असं पहिलं पुस्तक किंवा पहिला ग्रंथ होता की तो मला वाचताना खाली ठेवावासा वाटला नाही.
इतकं सुंदर विवेचन आणि एकातून उमलत जाणारे परिच्छेद, इतका सुंदर ग्रंथ मिळाला. म्हटलं कदाचित ही सेवा नसती तर हा ग्रंथ माझ्या आयुष्यात आला नसता. त्यामुळे तो सुंदर ग्रंथ मला दिल्याबद्दल आणि ते वाचन, मनन आणि त्याचा अभ्यास माझ्याकडून घडून गेल्याबद्दल मंडळाचे मी आभार मानते. अर्थात ती महाराजांची कृपा असं म्हणायला हरकत नाही. आता याच्यामध्ये जे 21 अध्याय जे आपण ज्याची पारायण करतो, हे 21 अध्याय आहेत ना, या 21 अध्यायामध्ये इतक्या लीला आहेत की आपण आपलं मन थक्क होऊन जातं. आता याच्या प्रत्येक अध्यायावर बोलायचं ठरवलं ना तर एका अध्यायाला कमीत कमी 3 ते 4 तास लागतील असं मला वाटतं, कमीत कमी. जर त्याचं नीट विवेचन करायला गेलं तर आपल्याकडे एवढा वेळ नाही. म्हणून मी काय ठरवलं की त्यातले काही महत्त्वाचे जे प्रसंग आहेत ते जास्त तपशीलवार आपल्याला सांगावे. म्हणजे अनेक तुकडे जोडण्यापेक्षा काही घटना आहेत त्या साध्यंत व्यक्त कराव्यात असं मला वाटलं. असा विचार करून मी काही गोष्टी मनाशी ठरवल्यात आणि त्या आपल्या पुढे आता सादर करणार आहेत. सगळ्यात पहिले ज्यांच्या नावाशिवाय गजानन महाराजांच्या संदर्भातलं काहीही पुढे जाऊ शकत नाही ते नाव म्हणजे बंकटलाल अग्रवाल. विचार करायला गेलं ना की खरोखर आश्चर्य वाटतं की मला तर वाटतं की हा पण देवाचाच अंश असला पाहिजे. जर देवाचा अंश असलेल्या महाराजांचं दर्शन त्याच्यामुळे जगाला झालं, म्हणजे दाससाहेब म्हणतात की जगाला महाराज कोणामुळे मिळाले तर ते बंकटमुळे मिळाले. अगदी योग्य आहे. म्हणजे केवढं पुण्य असेल त्या माणसाचं, त्याच्या आईवडिलांचं, त्याच्या पूर्वजपा चालत आलेल्या पिढ्यांचं. हजारो लोकांनी महाराजांना पाहिलं तिथे, पण कोणाच्या लक्षात नाही आलं. आणि ह्या दोघांच्या कुलकर्णी, दामोदरपंत कुलकर्णी आणि बंकटलाल ह्यांना कळलं की ते तिथे परब्रह्म बसले आणि त्यांनी ते परब्रह्म जगापुढे आणलं आणि तुमच्या माझ्यापुढे आणलं आणि शेकडो लोकांना अनेक लीला करून उद्धार केला त्यांचा. हे सगळं श्रेय त्या बंकटला जातं. त्यामुळे त्यांचं नाव घेतल्याशिवाय पुढे जातात गेले. आता या अध्यायांमध्ये ज्या अनेक कथा आहेत, कथा म्हणजे योग्य ठिकाणी सगळी वस्तुस्थिती आहे, कारण ते सगळ्या प्रकारे त्याचं जे आजच्या भाषेत ऑथेंटिकेशन म्हणू आपण, ते सगळे प्रूफ तपासून मगच हे अध्याय दिले गेलेत आपल्याला माहिती आहे. तर यात मला आवडलेले 4 प्रसंग जे आहेत त्यांच्याबद्दल मी थोडंसं बोलणार आहे. त्यात पहिले मी ज्यांचं नाव घेईन ते म्हणजे डॉक्टर त्र्यंबक कुंवर. परत कुंवरांशिवाय पण ही कथा पुढे जातच नाही. डॉक्टर त्र्यंबक कुंवरांबद्दल थोडंसं सांगते. ॲक्च्युली हे राजारामांचे 2 पुत्र त्र्यंबक आणि गोपाळ, धाकटा त्र्यंबक आणि मोठा गोपाळ. आणि अकोल्यात राहणारी ही मंडळी आहेत. आणि राजाराम त्यांचे जे वडील आहेत त्यांना पहिल्यापासूनच महाराजांचं आकर्षण आहे. शेवटी ऐकू येते ना माऊली व्यवस्थित? तर वडिलांमुळे सतत शेगावला जाणं येणं त्या त्र्यंबकांचं होतं. आणि असं आहे ना, आई वडील जे करत असतात ते संस्कार मुलांमध्ये शक्यतो येतातच. आणि त्याप्रमाणे त्र्यंबकला आणि गोपाळला दोघांनाही शेगावचं आकर्षण वाटत होतं. एकदम असं झालं की वडील नसताना पण, म्हणजे वडील बरोबर नसताना पण त्र्यंबक तिकडे गेला शेगावला. आणि असं आहे ना, आपण जेव्हा एखाद्या दर्शनाला जातो तेव्हा ज्याचं दर्शन घ्यायचं त्याचा एखादा तरी कृपा कटाक्ष आपल्यावर पडावा असं आपल्याला नक्कीच वाटतं. त्यात काही चूक पण नाही. छोटा त्र्यंबक हा शेगावला जायचा. 4 वेळा असं झालं की तो गेला, त्यांनी महाराजांचं दर्शन घेतलं, पण महाराजांनी म्हणे त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. शेवटी देव पण परीक्षा घेतो ना, असं जाता येता सहज कृपा थोडी करणार आहे. आता माझ्या त्र्यंबकने ठरवलं, आता मी एकदा जाईन 5व्यांदा. आता जर महाराजांनी माझ्याकडे बघितलं नाही तर मी जाणार नाही. मी देवाला पेटीला धरलं बघायचं. आता त्यांनी पाहिलं नाही तर मी जाणार नाही. चूक काहीच नाही आहे ना, आपण कदाचित असं केलं असतं. आणि आता शेगावच्या पुढच्या ट्रिपला, वारीला असं म्हणू आपण, त्र्यंबक गेलाय. आणि नेहमीप्रमाणे खूप गर्दी होती आणि लोक दर्शन घेत होते, पक्वान देत होते, नैवेद्य म्हणून काय काय देत होते. त्यांनी नमस्कार केला आणि तो त्या गर्दीमध्ये जाऊन बसला. आता मात्र चिडला. मी सांगितलं होतं की आज जर मला महाराजांनी माझी वास्तविकता केली नाही, माझ्याकडे बघितलं नाही तर शेगावचं दिस इज द लास्ट डे त्यांनी ठरवून टाकलं होतं. आणि खूप लोक येत होते, भेटत होते, महाराज लोकांना दर्शन देत होते, काही सांगत होते. आणि याच्या मनात आलं की थोडक्यात ही आपली शेवटची ट्रीप. आणि अचानक काय झालं
एवढी ती गर्दी होती, त्या गर्दीमध्ये बराबरा लोकांना बाजूला करून म्हणजे आता त्यांनी तिकडे बघायचं नाही ठरवलं बरं का, आता तो नुसताच बसला होता, पण त्या गर्दीला बाजूला करून भरा स्वतः गजानन महाराज तिथे आले आणि त्याच्या जवळ बसले. ती कल्पना काय झालं असेल ना, म्हणजे अंगावरील रोजतीच्या वॅटची बिजली गेली असेल त्याच्या, तो बघायला ना की महाराज माझ्याकडे तर चुकून इकडे आले. तर महाराज तिथे आले, त्याच्याजवळ बसले, त्याच्या डोळ्यात रोखून पाहिलं, प्रेम मनाने पाहिलं आणि त्याला सांगितलं, तुझ्या खिशातली चिकडी सुपारी दे मला. काय म्हटलं असेल हो, आपल्या एखाद्या मैत्रिणीने आपण तिच्यासाठी खाऊन देणं आणि ओळखलं तरी आपल्याला किती आनंद होतो. मग याला तर इतकं आनंदाचं करतं की डोळ्याच्या टप्पा पाणी यायला लागलं. महाराज आले माझ्याजवळ आणि तुझ्याकडची चिकडी सुपारी दे. हा नाही, आणि त्याच्यात भाऊ असा तुला उल्लेख केला, भाऊ ती चिकडी सुपारी दे. म्हणजे 3 गोष्टी, की मला भाऊ म्हणतात मी त्यांना माहिती आहे, माझ्याकडे चिकडी सुपारी आहे मी त्यांना माहिती आहे, आणि ती माझ्या खिशात आहे, या 3 गोष्टी त्यांना माहिती आहे. एक क्षण पुरतो, आयुष्य अर्पण करायला एक क्षण पुरतो, तो त्याच्या आयुष्यातला क्षण होता. त्यांनी प्रेमाने खिशातली ती चिकडी सुपारी काढली आणि महाराजांना दिली. महाराजांनी त्याच्या समोरच ती खाल्ली. काय वाटलं तेव्हा, म्हणजे कल्पनेने थरथरायला होतं. कल्पना आपल्या बाबतीत असं घडलंय, आपण गेलोय शेगावला आणि महाराज आले आणि त्यांनी सांगितले काय तुझ्याकडे आहे ते मला, काय वाटेल ना आपल्याला. असा तो प्रसंग घडला, अतिशय आनंदाला त्रंबक. म्हणजे आता तो तर हवेमध्ये उडतोय मनाने. आणि मग ते दर्शन करून तो घरी गेला अकोल्याला. आणि आता मात्र त्याचं चित्त ते शेगावला जडलं. आता पहिलं अट्रॅक्शन ते खेचतं ना, ते शेवटपर्यंत आपल्याला खेचत राहतं. आणि मग तो वडिलांबरोबर म्हणा किंवा भावाबरोबर म्हणा किंवा स्वतः असा तो तिथे येतच राहिला. आता हळूहळू मोठा होतोय. त्यांची पुढची कथा आपल्याला माहिती असेल, कालांतराने त्यांची आई वारते आणि आता मोठा भाऊ गोपाळ, त्याची पत्नी म्हणजे याची वहिनी, हा मोठा होतोय. तसं तसा महाराजांकडे जातोय. शिक्षणामध्ये अतिशय उत्तम आहे. आता महाराज म्हणतात की आता तुला मेडिकलला जायचंय, छानपैकी तुला ॲडमिशन मिळेल. त्याप्रमाणे त्याला हैदराबादला ॲडमिशन मिळते. पण त्या हैदराबादमध्ये मेडिकलचं शिक्षण घेत असताना सुद्धा एक 6 महिन्यांनी सुट्टी मिळते ना आपल्या 5-6 दिवस किंवा महिन्याची वर्षांनी. तर त्याचा जीव कुठे की हा सिनेमा मी इकडे जाईन आणि तिकडे नाही, कधी एकदा अकोल्याला जातो आणि कधी एकदा महाराजांच्या दर्शनाला जातोय. मग माणसाच्या मनात काय ओढ असते ना, तेच त्याचं भविष्य ठरवते. आणि त्याप्रमाणे मिळाली सुट्टी की किंवा काही 2-3 दिवस असतात, सोमवारला शनिवारला जोडून सुट्टी घ्यायची आणि जायचं अकोल्याला आणि महाराजांकडे यायचं. असं एकदा तो अकोल्याला जेव्हा आलेला होता तेव्हा त्याच्या मनात खूप होतं की आपण महाराजांना प्रसाद द्यावा. आपल्याला आता आज बघितलं आपण सकाळीच्या वेळेला पूजा होती त्यावेळेला किती प्रसाद द्यावे. म्हणजे साधारणतः एका माणसाने 1 प्रसाद खायला म्हटला तर 50 माणसांकडनं 50 प्रसाद द्यावे ना. 100च्या वर प्रसाद होते. म्हणजे असं होतं ना की किती दिवस किती लोक भगवंतासाठी असं होतं. तसं त्यालाही वाटतं की महाराजांना ते आवडतं ना, छानपैकी सून म्हणतात त्याला, सून म्हणजे पिठलं, सून भाकर, नंतर मेथीची आंबाडीची भाजी, हिरव्या मिरच्या म्हणजे आता ठेचा, असं मस्त म्हणजे महाराजांना आपण खाऊ घालवं असं त्याच्या मनात आलं. पण तसं आहे, त्याची बायको असती तर तो हक्काने सांगू शकला असता. म्हणजे जर ती ऐकणारी असती तर, किंवा आई असेल तर आईवर तर माऊलीवर तर आपला हक्कच असतो. पण आई नाही आहे, स्वतःचं लग्न झालेलं नाही, भावाची बायको बऱ्यापैकी खडूस आहे, सहसा तशीच असते ना असं म्हणतात ना. तर तसं काय जमायचं. पण महाराष्ट्राला हवं तसं करून घेतात ना. ती जी खडूस वाटणारी वहिनी आहे, म्हणजे माझे जे संदर्भ आहेत ते सगळे दासभगवानच्या ग्रंथावरून आहेत बरं का. त्या वहिनीला उपरती झाली, ती एकदम म्हणते, भाऊजी तुमचा चेहरा उतरल्यासारखा दिसतोय, काही करून खावाय का. मला त्या मनात त्र्यंबक भाऊ उडाले. बापरे, तिला कसं वाटतं मला काहीतरी हवंय. की अगं हो पण तुला नाही जमणार, जाऊ दे, त्रास नको द्यायला ना, शेवटी वहिनी येते. ते काही नाही भाऊजी, जर तुम्ही मला सांगितलं नाही, तिला मी जर आपल्या वहिनीपणे म्हणून नोकर केलं तिथं कुठे कळायचं. अरे बापरे, थोडं तिच्याकडनं वाक्य आल्यानंतर तुला वाटतं काहीतरी आहे आणि मग तो मनात इच्छा व्यक्त करून दाखवतो की बाबा मला असं असं करायचंय. आणि त्याप्रमाणे मग मनापासून त्याची जी वहिनी आहे ती अशी छान सगळा स्वयंपाक करते आणि त्याला ती बांधून देते सगळी शिजोरी. आपण अध्याय वाचतो, आपल्याला माहिती आहे की तिला तो उशीर झालेला आहे, तिने वेळेत दिलेला आहे. पण आमच्या भाऊंना उशीर झाला आहे, स्टेशनवर गेले आणि गाडी गेलेली आहे आणि आता मात्र वाईट वाटलं. असं होतं
जावंच लागलं मैत्रिणीकडे. जा कोण गेल्यानंतर अगं ते फ्रीजमध्येच राहिलं होतं की नाही असतं. आणि मग वाईट वाटतं, उपयोग नसतो, परत येण्याला काही अर्थ नसतो. भाऊला वाटलं असंच झालं होते, आपल्याकडची सेवा भगवंतांना मान्य नाही, महाराजांना मान्य नाही आहे. पण त्याने ठरवलं की ठीक आहे, 1 वाजलाय आता आणि पुढची गाडी 3ला आहे, म्हणजे मी गेलो तर तिथे महाराजांपर्यंत पोहोचेपर्यंत 4 वाजणार आहे. मी पण 4पर्यंत काहीही खाणार नाही, बघूया मला काय होतं. आणि त्याप्रमाणे 3 वाजता पुढची गाडी आली. भाऊ त्याच्यामध्ये बसले, तिकडे पोहोचले आणि माहिती होतं आता जेवण आली असतील तर निवांत झालं असेल, आता खूप थांबणार आहे. आणि महाराज ते माझी तर अशी फारशी ओळख नाही, कोण माझी आज कोण बघणार. भाऊ जातात आणि अहो आश्चर्य, त्या दिवशी जमलेली सगळीच्या सगळी मंडळी जेवणासाठी खोळंबलेली असतात. महाराज सांगतायत की सगळ्यांनी आणलेली हा जो पंचपक्वानांचा नैवेद्य तुम्ही खा, तुम्ही तुमच्या वेळेला जेवा, माझ्या जेवायची वेळ मात्र आज 4थ्या प्रहरी आहे. कळेल ना की 4थ्या प्रहरी आज का. आणि मग कळलं. 3:45च्या सुमाराला भाऊ आला आणि धावत आले. म्हणजे अरे लवकर लवकर. म्हणजे काय लवकर. महाराज म्हणतायत 4थ्या प्रहरी जेवायचं, म्हणजे तुझीच त्यांना शिदोरी खायची असणार, पटकन का वेळ घालू नकोस. आणि तो असं सांगतोय महाराजांना की असंच झालं, ते जाऊ दे, आधी शिदोरी काढ. आणि श्रोते हो, त्यांनी ती शिदोरी काढली आणि त्याच्यामधल्या भाकरी, सूप आणि ती काय भाजी असेल ती महाराजांनी ग्रहण केली. आणि त्यातलं थोडंसं त्यांनी दिलं की बाकीच्या भक्तांना यातला कणकण द्या. आणि त्यानंतर तिथली जेवण झाली. काय वाटलं असेल तर भाऊला, म्हणजे आयुष्याचं सार्थक काय जे असतं ते त्यांना तिथे द्यायला वाटलं. पण त्याच्या मनाचा निश्चयही कौतुक करण्यासारखा आहे की ठीक आहे, आता गाडी गेली आहे तर मी जेवून घेतो आणि घेऊन जातो शिदोरी, राहिल्या असतील जेवायचं तर ते तसा नव्हता भाव. तो त्याच्या मनामध्ये जसा भाव होता त्याप्रमाणे महाराज त्याच्यासाठी थांबले आणि त्याप्रमाणे त्याच्या मनाची जी इच्छा आहे ती पुढे करतात. छान आयुष्य पुढे क्रमबद्ध. म्हणजे भाऊचं महाराजांनी आशीर्वाद दिलाय की छान सगळं तुझं शिक्षण व्यवस्थित होईल. आणि त्याप्रमाणे तो तिथे AMO होतो तिथल्या हॉस्पिटलमध्ये. अतिशय सन्मानाची चांगल्या पगाराची नोकरी मिळालेली आहे. आणि डॉक्टरला तर दोन्ही, म्हणजे पुण्यकर्म तर रोजच करायला लागतं, आपल्याला कोणते जायला लागतं, पण डॉक्टर जी ऑपरेशन करतो ते प्रत्येक गोष्ट पुण्याचीच आहे. आणि महाराजांचा आशीर्वाद आहे, घरातले संस्कार आहेत, त्यामुळे कुठेही आपण काय म्हणतो त्याला मागून येणारी संपत्ती नाही. मागून म्हणजे मागच्या दारात येणारी संपत्ती नाही. जे काय असेल ते मार्गात अतिशय स्वच्छ सरळ. आता हे भाऊंच्या बाबतीत एक गंमत होते बरं का. जेव्हा अकोल्याला यायला मिळायचं ना हैदराबादहून, किंवा जिथे ना नोकरी होती तर बुलढाण्याचं पोस्टिंग होतं, तिथून ते ज्यावेळेला यायचे त्याला महाराजांच्या प्रेमावर एकदा पडला की आपण तिथून निघतच नाही ना. 2 दिवसासाठी जातो तो माणूस, 4 दिवस राहतोच. आणि मग काय व्हायला लागलं, त्यांच्या सुट्ट्या व्हायला लागल्या. आणि माहितीच झालं की भाऊ गेला ना तिकडे कुठे शेगावला की 2 दिवस जास्तच राहणार. आणि मग महाराजांच्या बद्दलचं ते तुम्हा आम्हाला माहिती हो, त्याचा तो जो साहेब होता ब्रिटिश, इंग्रजी सिव्हिल सर्जन इंग्लिश असायचं, त्याला काय प्रेम आहे ना. तो म्हणायचा हे तू काय वेळासारखं करतो, कोण तुझा तो आहे गुरु, तू आता तरुण आहे, चांगलं शिक, पैसा कमव आणि भरपूर इस्टेट कर, तुला तू लग्न व्हायचंय, तेवढं काय काय व्हायचंय. त्याची बुद्धी तिथपर्यंतच असणार, त्यांना काय कळणार हो गुरु बिरू. असं जर कळलं असतं तर त्यांच्या आयुष्यामध्ये असमाधान आलंच नसतं. आजचा सर्वे आहे, युरोप आणि अमेरिका इथे दर 2 मिनिटाला एक माणूस आत्महत्या करतोय, दर 3 मिनिटाला एक माणूस वैफल्यग्रस्त होतोय आणि दर 4 मिनिटाला एक कुटुंब तिथं उद्ध्वस्त होतोय. त्याचं कारण ही परंपराच नाहीये ना. प्रवचन कीर्तन यातून आम्हाला जे संस्कार मिळालेले आहेत त्या संस्कारांचा प्रश्नच नाही ना तिथे. फक्त भौतिक सुखाच्या मागे जाणारी मंडळी आहे. असं त्यांचं त्यांच्यापाशी मुद्दा असा की याचा जो साहेब होता त्याला नावं ठेवायचा की तुला काही कळत नाही, तुझी अशाने नोकरी जाईल, तू त्या कुठल्या साधूच्या फंदात पडू नकोस. पण भाऊचं तर हे चालूच राहिलं. शेवटी याचा तो म्हणतो कोण आहे तुझा तो अवलिया साधू, मला बघायचं आहे त्याला, कुठे तू असं धावत असतोस, मला बघायचं आहे, तू मला याचा घेऊन चल. भाऊला आश्चर्य वाटलं की असा एखादा इंग्रजी ऑफिसर आपल्या गुरुला बघायला येणार. पण ठीक आहे म्हणजे भाऊच्या मनात आलं की त्याचं नशीब उघडलं असेल म्हणून त्याला ती बुद्धी झाली असेल. आणि मग तो त्याचा जो सिव्हिल सर्जन आहे त्याला घेऊन शेगावला येतो. कारण असं आहे की त्यावेळेला आपण बांधकाम फारसं नव्हतं. ही कधी 1890च्या वेळेस सुमाराची गोष्ट झाली, 20-25 वर्ष आधीची, महाराज जाण्याच्या आधीची. आणि तिथे अशा
पत्र्याचे असे डायरेक्ट काही बसायचे, तिथे काही जेवणाच्या खोली असायच्या, काही दुकानांसाठी बसावं असं असायचं. एका ठिकाणी ती धुनी पेटलेली असायची आणि महाराज तिथे इकडे असायचे जेव्हा तिथे असतील तेव्हा. आणि हे दोघं आले आणि जरा दूरवर उभे राहिले आणि महाराज तिकडे बसले होते. महाराज विनोद महाराज तर आपल्याला माहितीच आहे, पाठ केलेली आहे आणि डोक्यावर थोडेसे केस असायचे, वेगळ्या दिशेला बघतायत आणि भाऊ तिकडे उभा आहे त्या सिव्हिल सर्जन बरोबर. आणि भाऊ त्याला सांगतो, लुक देअर, ही इज माय गुरु, ही इज अवर गॉड. आणि हा सर्जन बघतो, गॉड? अंगावर कपडा नाही, उलटे बसलेले, डोक्याचा अवसान आणि लांब हात ते मागून दिसते. त्याच्या मनात आला, हा असला कसा तुझा गुरु? तो तुला म्हणतो ही इज युअर गुरु, ती लुक्स लाईक अ मॅड मॅन. 250 फुटाचं अंतर आहे. ओरडून बोललं तर ऐकू जाण्याची शक्यता नाहीये. त्याचं वाक्य पूर्ण होतो नव्हतो त्या क्षणी महाराज मान फिरवतात, एका क्षणात उठतात आणि धावत येतात. महाराजांचं नेहमीचं चालणं म्हणजे धावणं होतं, आपल्याला माहितीये. इथे ते धावत येतात, त्या सर्जनच्या पुढे उभे राहतात, त्याच्या डोळ्याला डोळा देतात आणि त्याला म्हणतात, युअर फादर इज मॅड मॅन. मुलांनी अख्खी इतकं आवडलं ना, किती छान ना. पण मला असं वाटलं की त्यांनी एवढं सगळं चांगले वाजवायची की नाही. तर त्यांना एवढ्या सिद्धी होत्या तर आवड टाकायचं ना. पण असं आहे ना, जे काळांची जनकटी सांडतो, माणसाला मारायचं नाहीये, त्याची दुष्ट बुद्धी मारायची आहे. महाराजाला त्याला म्हणतात, युअर फादर इज मॅड मॅन. भाऊ बघायला लागतात की महाराज एवढं खरं इंग्लिश, म्हणजे त्याच्या स्टाईलचं, म्हणजे जन्मजात इंग्लिश बोलावं असं बोलले. आणि एका क्षणात तो सिव्हिल सर्जन जो अवाकून बघायला लागला, दुसऱ्या क्षणी त्यांना नमस्कार केला, साष्टांग दंडवत घातलं, जे ब्रिटिश कम्युनिटीमध्ये नाही त्यांनी ते दंडवत घातलं आणि तो त्यांचा भक्त झाला. आपण टाळ्या वाजवूया यासाठी. हे चित्र डोळ्याकडे आणावं की महाराजांसारखं आवली आहे आणि तो ब्रिटिश सर्जन त्यांचा पाया पडतो, नंतर तो भक्त होतो. ही कथा त्या सर्जन बद्दलची. नंतर असेच काही दिवस जातात. भाऊचं आता मेडिकलमध्ये भाऊचं आता लग्न पण झालेलं आहे आणि छान पत्नी मिळाली आहे, म्हणून मधुरा नाव आहे तिचं. आणि पत्नी कशी असावी आहे ना, आपल्या लग्न संस्कारांमध्ये म्हणतात ना, धर्मेच अर्थेच नाती चरावी, मी तुला तू काहीही करणार नाही. तशी आपली नवऱ्याने जे करावं त्या सगळ्यासाठी समर्पण असणारी अशी पत्नी. त्यामुळे आता जोडीने परमार्थ चाललाय, जोडी जोडीने आता हे समर्थांच्या महाराजांकडे येत आहे. जसं जसं भाऊची आता तरक्की व्हायला लागली तसं त्याचं येणं, पत्नीबरोबर येणं वाढलेलं आहे. एकदा काय होतं की महाराजांच्या पाठीला ना कमरेच्या वरच्या भागाला मोठं लाल गळू झालेलं दिसतं आणि गळूमध्ये ते जवळजवळ एका हाताची बचत जोडली ना तेवढं मोठं गळू आणि ते दुखतच असणार, सगळ्यांना कळतच होतं. सगळे शिष्य सांगायचे महाराज काहीतरी करून घ्या करून घ्या, पण महाराज काय कायम स्वानंदात मग्न, जगाचा दुःखाचा सुखाचा काही संबंध नाही, ते गळू त्याच्या जागी आणि मी माझ्या गळू दुखायचं तर गळू दुखेल, मला काय द्यायचं, अशी एक भावना निरीक्ष निरतच अशी एक भावना. शेवटी सगळेजण म्हणतात की भाऊ येतो ना, भाऊ डॉक्टर आहे, भाऊला सांगू आता याचं ऑपरेशन करायला येईल, असं काही पण निघू शकेल ना. आणि शेवटी परत ब्रह्म असलं तरी किंवा माणसाच्या वेशामध्ये आहे ना, माणसाचा अवतार ग्रहण केलाय ना, हुशार भाऊ येतो आणि सगळं ठरवतो की सगळी त्याची काय औषधं वगैरे घेऊन येतो, कापायचं कशाने आणि औषधं काय लावायचं वगैरे सगळं घेऊन. मला सगळं ऐकत असतात, निजस्थानी मग्न असते परब्रह्म सगळं माहीत असतं, पण उगीच दाखवायचं नाही. मला येऊन येतं मला काय वेडे पिसे, वेडेपणाच पांघरून, संत हे वेडेपणाच पांघरून असतात, की त्यांना ते काय हे जगाला कळू द्यायचं नसतं. आम्हाला जरासं काही येतं की आम्ही 4 ठिकाणी सांगतो, मी ही परीक्षा दिली, मी 10 ठिकाणी सांगते, कोणीतरी मैत्रीण भेटते, अगं काल दिसली नाही की परीक्षेला गेले होते ना, मला सांगायचं असतं मी परीक्षेला गेले, मी अमुक करते, किती माझ्या काय किती वाढवून किती नको. संतांचं तसं नाही. आणि मग दुसऱ्या जे का 2-3 दिवसानंतर भाऊ येतात, सगळं साहित्य वगैरे घेऊन येतात आणि सगळेजण महाराजांच्या भोवती जमा होतात की महाराज असं असं आम्ही ठरवलंय. अच्छा तुम्ही ठरवलंय,
काय माझं ऑपरेशन करायचं तुम्ही ठरवलंय, 1 मिनिट थांबा म्हणाले. गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पुन्हा ऐकताना तुम्हाला प्रत्येकाचा आनंद मिळतो. महाराज एका मिनिटात समोरच्या झाडीत घुसले. नागवेणीची तिथे झाडी होती, तिथे गेले आणि घसा अंग त्या झाडांना घासलं. 2-3 मिनिटं तिथे असे घासत होते आणि आले आणि म्हणाले कसं ऑपरेशन करणं दाखव आता. आणि बघतात तर सगळं गळ उडून गेलं. तपू पाणी जे का तुम्ही सगळं निघून सगळं सपाट. पुन्हा एकदा सगळ्यांनी साष्टांग नमस्कार केले. असे त्यांच्या आयुष्यामध्ये किती प्रसंग आले की आपल्याला माहितीच नाही. या भाऊंनी खूप सेवा केली महाराजांची, मनापासून केली. जेव्हा जे त्यांना वाटत असायचं त्यांची पत्नी त्यांच्याबरोबर असायची. तेव्हा त्यांचा इथे मला एक श्लोक आठवतो. असे अंतरी हो जया भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव जैसा, अनन्यास रक्षित असे चाप पाणी, नृपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. अशी सेवा जर एखाद्या भक्ताने केली तर त्याच्या त्याला वाईट दिवस मिळालंच नाही. आणि समजा आले तर त्यातनं बाहेर कसं पडायचं हा मार्ग महाराज नक्कीच दाखवतील. असं नाही आहे की आलेलं संकट लगेच पडेल, नो. कारण येणारी संकट ही प्रारंभाने आलेली असतात आणि ती सगळी भोगूनच टाळायची असतात. येणारी संकट पण आणि येणारा आनंद पण, कुठलेही संकट त्यात शक्यतो ढवळाढवळ करत नाही. कधी त्यांनी त्याचं आयुष्य वाढवलेलं आहे. त्यांच्या भक्ताचं अशा गोष्टी काही की संतांच्या बाबतीत आहेत, पण शक्यतो ते प्रारंभात ढवळाढवळ करत जे आहे ते भोगायचं आहे. सुंदरच आयुष्य त्र्यंबकाला मिळतं, म्हणजे भाऊला मिळतं. आणि त्याचं सगळ्यात एक कौतुकाची गोष्ट म्हणजे तो कुठलाही आवडत तर काहीच नसेल बरं का. खूप पूजा मांडल्यात आणि खूप सकाळपासून मंत्र चालू आहेत, नो, कसलंही आवडत नाही. भक्ती ही अगदी आतून, भक्तीचा भाव आतून. म्हणून असं म्हटलंय ना की ही जी भक्ती आहे ना परमेश्वराची, इट इज नॉट अ वन साइडेड लव. तुम्ही परमेश्वरावर भक्ती करा तर कुठल्या तरी स्वरूपामध्ये तुम्हाला काहीतरी देईलच, किंवा तुमच्या अडचणीतला रस्ता तरी देईल. तुम्ही अंधारात गेला तर त्या अंधार नाहीसा करणार नाही, पण त्या अंधाराचा पुढे जायला तुमच्या हातामध्ये कोणीतरी दिवा आणून देईल त्याची व्यवस्था मात्र नक्की करतात. असं हे त्र्यंबकचं आयुष्य. आणि तो नेहमी ना महाराजांच्या तस्वीरीला एक फूल गुलाबाचं अर्पण करायचा. दास भार्गव म्हणतात की ज्यावेळेला त्र्यंबक गेला ना त्यावेळेला 2 ते 3 दिवस त्या घरामध्ये महाराजांनी स्वतः गुलाबाचा दरवळ ठेवला होता. तू नाही आहेस ना माझी सेवा करायला, मी आहे, तू काळजी करू नकोस. अशा प्रकारे त्र्यंबकचं आयुष्य अतिशय सुंदर संपन्न झालं. अशा या भक्तासाठी आपण छान नमस्कार करूया. पुन्हा एकदा आपण गजर करूया. अनंत कोटी अनंत कोटी. आता जोरात, आता आणखी पोचला पाहिजे शेगावला. तेव्हा ना आवर्जून आचार्य शंकराचार्यांनी जो मनोबोध लिहिलेला आहे, म्हणजे त्याचं जे अनुकरण चिन्मयानंद सरस्वतींनी केलेलं आहे चिन्मयविषयांच्या, तो श्लोक उद्धृत करावा असं मला आवर्जून वाटतं. शंकराचार्य असे म्हणतात, तपोभी क्षीण पापानां शांतानां वीतरागिणां मुमुक्षाय अपेक्षोयम आत्मबोधो विधीयते. हे महाराजांच्या आयुष्यात कसं लागू होतं बघा. याचा अर्थ काय की तपाचरणामध्ये शुद्ध होणं, अंतःकरणामध्ये शांतता असणं, अंतःकरण शांत असणं, तपाचरण शुद्ध, तपाचरणाने शुद्ध, अंतःकरण शांत असणं, आसक्तीपासून मुक्त असणं आणि मोक्षाची जे इच्छा करतात. या सगळ्याचं काय आम्हाला मिळवायचंय, आम्हाला मोक्ष मिळवायचंय असा उपदेश जो शंकराचार्यांनी आपल्याला केला. त्या सगळ्या गोष्टी सही 100वर 1% या महाराजांच्या आयुष्याला लागू होतात. खूप कठीण आहे हे असं असणं, पण संतयोगी हे वेगळाच, त्यामुळे त्यांच्या आयुष्यात ते दिसतं. मोक्ष मिळवण्यासाठी कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे. वेदांच्या सांगण्याप्रमाणे साधन चतुष्टय
हे आम्हाला फॉलो करायला हवे. हे कशासाठी? आम्ही रोजच्या आयुष्यात काहीतरी करत असतो ते सुख मिळवण्यासाठी. आम्ही AC लावतो पण आम्हाला गरमीचा त्रास नको आहे. आम्ही काय मिक्सर ग्राइंडर वापरतो पण आम्हाला वाटायचा त्रास नको आहे. थोडक्यात भौतिक साधनांनी आपण आपले आयुष्य उत्तमोत्तम करायचा प्रयत्न केलेला आहे, सुखाची करायचा प्रयत्न केला आहे. पण मला सांगा, हे सुख नित्य आहे का? नाही ना. मला वाटतं तेवढा खूप आवडतो. 1 खाल्ला, 2 खाल्ले, 5 खाल्ले, 25 खाल्ले. 25 खाल्यानंतर तर नकोच वाटतं ना. मग तो जर नित्य सुख देणारा असेल तर त्याचा मला कधीच कंटाळा येता कामा नाही ना. मग हे नित्य सुख जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर वेद म्हणतात, त्यांनी 4 गोष्टी साधन चतुष्टय याचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामध्ये काय येतात गोष्टी? विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व. विवेक म्हणजे काय? हे करायचं की ते करायचं. विवेकाबद्दल आपण बोलायलाच नको. आपण बायका दिवसभर विवेकच करत असतो. अगदी सकाळी भेंडीची भाजी करतो, बटाट्याची भाजी करतो. सकाळ झाली की संध्याकाळी नाश्ता काय करू, तुका चिवडा देऊ का ओली वेळ करू, ते संपेपर्यंत रात्री भाकरी संपतच आहे आपला विवेक. आणि अगदी आज सकाळी लक्षात असतं की उडीद आणि तांदूळ पाण्यात टाकले, ते रात्री वाटले पाहिजे तर उद्या सकाळी डोसा होईल. म्हणजे मला असं वाटतं आपण किती भयंकर ग्रेट होतो सगळ्याजणी. विचार करत असतो ना, हे का ते, हे का ते. विवेक म्हणजे चांगलं काय आणि वाईट काय, इडली डोसा हा नाही, हा विवेक असायला पाहिजे. वैराग्य, वैराग्याचा आपल्याचा तसूवरी संबंध नाही. अगदी माझ्याकडे खूप साड्या आहेत, चिक्का साड्या आहेत. म्हणजे कशा? त्या साडीवरचं एक प्रवचन येतं ना, गमतीशीर आहे की कपाट उघडलं तर बदा पडतात, पण संध्याकाळी मार्केटला काय नेसायचं, माझ्याकडे साडी. पण प्रत्येक साडी काय नेसायची घ्यायला कारण आहे तो. ही काय फुटतेच, ही काय सिल्कीच आहे, ही काय गोळाच होते, अनंत कारण असतात आपल्याकडे. मग ती साडी घेताना आपण काम नाही विचार करत, घेताना बसा 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 घेत असतो. आणखी एक आपली गंमत म्हणजे तुमच्याही आयुष्यातली आता असं असतं ना, कधी कधी आपल्याला 2-4 साड्या आपण खूप 3-4 वर्ष वापरत नाही आणि मग असं वाटतं ना तुम्ही आपल्या कामवालीला द्यावी. कामवाली त्याचा अजिबात कौतुक नसतं, हा माझा अनुभव आहे. तिला फक्त माहिती आहे तुम्हाला नको आहे म्हणून तुम्ही देताय. पण असं आणि समजा त्या 2 साड्यातून मी एक साडी त्या कामवालीला द्यायची ठरली आणि आता उद्या माझी बाई येणार आहे, तिला मी ती साडी द्यायची तर बघ ना, आदल्या रात्री मला असं वाटतं एकदा ती नेसून बघूया का आपण. आणि तशी काही वाईट नाहीये. ती मला यांनी आठवली की 10 वर्षापूर्वी वाढदिवस आला, परत अटॅचमेंट आहे आणि त्याचा मॅचिंग हा लग त्याच्यामध्ये ते एकदा नेसतो मग देते तिला, ठीक आहे. परत ती साडी महिनाभर आपण काढत नाही, महिन्याने आठवत अरे ती साडी राहिलीच की, तिला द्यायची नाही, आता देऊन टाकायची, आता देऊन टाकायची. आणि शेवटी आपण अत्यंत जड अंतःकरणाने आपल्या शेकडो साड्याची एक साडी त्या बाईला देतो. ती बाई आनंद व्यक्त वगैरे करते, तिला माहिती आहे उद्या बहुतेक 4 भांडी जास्त घासायला देणार आहे. पुढे गमत आहे का? पुढे 8 दिवसानंतर ती तुमची बाई कुठेतरी जाणार असते फंक्शनला, म्हणून ती छान नटकापटा करून तुम्ही दिलेली साडी नेसते येते तेव्हा माझ्या पोटात इतकं दुखतं, अगं बाई किती चांगली साडी होती, उगीच दिली. आपलं आयुष्य नाही असतंय. आम्ही कुठलं वैराग्य शिकणार, पण ज्याला वैराग्य जमलं, मला काहीच नको, मला हेही नको, मला तेही नको, हे वैराग्य हे आपल्याला अंगीकृत करता आलं पाहिजे. पुढचा उल्लेख येतो तो समाधी षटकाचा. ही नावं थोडी गोड आहेत पण आपले अर्थ आहे आपल्या रोजच्या आयुष्याला लागू होतात, पण आपल्याला जमणं खूप कठीण. आपण प्रयत्न नक्कीच करायचा आहे आणि आपल्या पुढे पोचलेले जे आहेत ती संत मंडळी आहे. समाधी षटकामध्ये म्हटले शम, दम, उपरम, श्रद्धा, समाधान आणि तितिक्षा. मला वाईट गोष्टींचा आकर्षण वाटायलाच नको, की मला वाईट गोष्टीची वासनाच व्हायला नको. म्हणजे माझ्या जो वाईट गोष्ट होता तर कामा नये, पण मला ती इच्छा पण होता कामा नये. श्रम, दम, किती वेळी परीक्षा वगैरे होते. नंतर श्रद्धा, समाधान आणि तितिक्षा हे सगळं जमलं की आपल्याला जमणार आहे तो परमार्थ जमणार आहे. त्याच्यात श्रद्धा या विषयावरती जास्त फोकस करेल. आम्हाला श्रद्धा शिकवली महाराजांनी. श्रद्धा कशी असावी, कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये मला काय मिळतंय का याची इच्छा नसावी, असंच ते महाराजांचं होतं. ही श्रद्धा तुम्ही बघा ना, आज या घटनेला मुलुंड नव्हे, मुंबई नव्हे, महाराष्ट्र नव्हे, भारत नव्हे, जगभरामध्ये अनंत ठिकाणी आजचा दिवस हा साजरा होतोय. मी युट्यूबला पहा, देशोदेशात क्लिप्स येत आहेत आणि प्रत्येक ठिकाणी कोण पारायण करतंय, कोण उपासना करतंय, कोण नैवेद्य वाटतंय. इतकं तुम्ही
सांगा ना, कुठे गेले ते महाराज? कुठे सिंगापूरला गेले होते, मलेशियाला गेले होते, युरोपला गेले होते? नो, त्यांनी ते शेगाव किती वेळा सोडलं तर हा पण प्रश्न आहे. अशा महाराजांची अख्ख्या जगभरामध्ये उपासना होते, पूजा होते, अर्चा होते आणि लोक त्या अध्यायांची पारायण करतात. कितीतरी जण आहेत की ज्यांचं ते मुख होतं ते. मला आता खात्री आपल्या परिवारात की काही जण 2-3 वर्षांनी येतील की आमचं पण सगळे एकवीस अध्याय पाठ आहेत असं म्हणणार आहे. इतकी तुमची जी काय म्हणतात श्रद्धा, ती श्रद्धा निर्माण कोणी केली? तर महाराजांनी केली आहे. हे श्रद्धेचं जे दान आहे ते आपल्याला महाराजांनी दिले आहे. आणि हा सगळा शंकराचार्य आचार्यांनी हे जे सगळं सांगितलं ते पुन्हा आम्हाला सांगितलं की आम्ही याच्यासाठी प्रयत्न करावा. महाराज आमच्या अंगीभूतच ते होतं आणि ते जन्मताच होतं. त्यांचा जन्म अयोध्या हे आपल्याला माहिती आहे, ते प्रकटलेले आहे. त्यांचा प्रकट दिन होतो, त्यांचा बर्थडे जन्मदिवस नसतो. अशा महाराजांनी ते सगळं त्यांच्या अंगामध्ये पहिल्यापासूनच आहे ते आपल्याला दाखवलं. आणि श्रद्धा कशी असावी, निष्ठा कशी असावी याची त्यांनी उदाहरणं घालून दिली. महाराज आपल्याला एवढंच सांगतात, छान तुकोबांचंच आहे भजन. भजन म्हणण्याचा श्लोक आहे. अंधेचा आवाज जास्त आवाज सांगा, त्याचा मूळ आवाज पोचणार नाही. तुकोबा म्हणतात, सत्तलांच्या पाया माझे दंडवत, सत्तलांच्या पाया माझे दंडवत. सगळ्यांच्या पायी माझं दंडवत आहे. आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा, सत्तलांच्या पाया माझे दंडवत, सत्तलांच्या पाया माझे दंडवत. महाराजांच्या आयुष्याशी संदर्भात असलेला आता दुसऱ्या व्यक्तीबद्दल मी बोलणार आहे. खूप हृदय भरून आलं हे वाचताना की अशी माणसं जगामध्ये आहेत आणि आपल्यासारखे कान, हात, नाक, डोळे आहेत, पण ही माणसं इतकी जगावेगळी असू शकतात हे खरोखरच वाचून आश्चर्य नाही वाटलं म्हणता येणार. मग आनंदाने भरून आला असं म्हणायला हरकत नाही. ते यांच्याबद्दल बोलणार आहे. त्यांचं नाव आहे शंकर बुवा. अध्यायामध्ये उल्लेख आहे, त्यामुळे आपल्यालाही माहीतच असेल. शंकर बुवा कोण होते माहिती? ते रामटेकला आले, पण ते नागपूर, बुलढाणा, अकोला कुठल्या भागात होते याचा सिद्धस्त असा रेफरन्स नाही, अंदाजे व्यक्त केले. त्याचा म्हणता की त्याचा पुरावा असं काही नाही. कोण होते शंकर बुवा? लग्न झालेलं नाहीये, आई वडील, भाऊ बहीण, कोण काय काहीच माहिती नाहीये. संन्यास घेतल्यासारखं आयुष्य. त्यांना दृष्टांत झाला आणि त्यांना प्रभू रामचंद्रांनी सांगितलं की तू रामटेकला ये आणि मी तुला दर्शन देईन. आता असं आहे ना, आपल्याला तोंडी कोणी सांगितलं लिहून दिलं तरी आपण विश्वास ठेवत नाही, अशी आपली मानसिकता आहे. पण भगवंताच्या चरणी रत झालेली त्यांची मानसिकता आहे ना, असे हे शंकर बुवा आहेत. आणि त्यांना खूप आनंद झाला. अरे स्वतः प्रत्यक्ष की रामचंद्र मला सांगतायत की रामटेकला ये, तू सेवा कर, तुला दर्शन. अरे वा वा वा. त्या क्षणी त्यांनी ते जे काय गाव होतं ते सोडलं आणि ते रामटेकच्या मंदिरामध्ये आले. मग तर रामटेकच्या मंदिरामध्ये आल्यानंतर की तिथे काय प्रसाद होतो तो खाणार आणि रामचंद्रांची वाट बघणार, असं आहे का? नाही ना. असं असेल त्या माणसाला दृष्टांतच होतोय, त्याला तो विचारच नको करायला. शंकर बुवाने आल्याबरोबर तिथे कोण मंडळी होती पती त्यांना सांगितलं की मी आजपासून झाडण्याची सेवा करणार. मला खात्री ज्या क्षणी मी झाडणं शब्द उच्चारला आपल्या डोळ्यापुढे शेगाव आलेलं असेल. मोठे मोठे शिकलेले लाखो रुपयाचं पॅकेज असलेली मंडळी 6 लाखात झाडं घेऊन ज्या झाडतात ना तेव्हा थक्क होतो. केवळ महाराजांची कृपा. शक्यच नाही आलं नाही. आम्ही आमच्या घराला दुसऱ्यांदा केले, पायी कधी येणार ते वाट बघतो, रावडे हा उद्याच येईल. आमच्या घरात नाही आम्ही झाड आणि इथे शब्दच खुंटतात इथे. खरं तर शंकर बुवाने ठरवलं की आता मी तिथे स्वच्छता करणार आणि मोठा परिसर, पूर्वीच्या काळी आणि वस्ती एवढी नव्हती, मोठा परिसर आणि रामचंद्रांचं देऊळ आहे आणि पहिल्या टोकापासून सुरुवात करायची. जे काय झाडू केसून असेल ते छान मन लावून करायचे. झाडताना इकडे तिकडे विचार नाही, आज प्रसादाला मला काय मिळणार आहे, मी काल जेवलं नाही, आज जास्त जेवायचे, आज काही विचार नाही. शांत मनोवृत्ती संपूर्णपणे भगवंताच्या की रामचंद्रांच्या पायापाशी आणि मुखाने सतत नाम घ्यायचं. नामाचं महत्त्व आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. नामाचं महत्त्व अनेकांनी सांगितलंय.
गोंधळीकर महाराष्ट्र म्हणायचं त्यांच्यावर आपल्याला माहिती आहे, जयांचा जगी जन्म नामात झाला, जयांनी सदा नाम वास नामात केला, जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार माझा ब्रह्म चैतन्य मूर्ती. नामामध्ये काय महत्व आहे? तुकोबा म्हणतात ना, ते आपल्या पायाला हात लावा देतात, लागून या पायात करट आणि मुखे नाम असं काय म्हणतात, असं नामाचं महत्व आहे. ते शंकर भगवान माहीत होतं. तुकामध्ये सतत ना परमेश्वराचं नाव, ते श्रीराम जय राम जय राम जप असो, प्रभू रामचंद्र की जय, जे काय असेल, जे काय आठवत असेल, आई वडिलांचं नाव असेल, जे काय असेल ते त्यांच्या चित्ताचं वर्णन दास भार्गव खूप सुंदर करतात. ते म्हणतात कसं आहे, मनामध्ये वेगळा विचार नाही. म्हणजे ते दास भार्गवांच्या शैलीचं मला कौतुक करावं असं वाटतं. मनामध्ये वेगळा विचार नाही, बुद्धीमध्ये बाधा नाही, चित्तात दुसरं चिंतन नाही आणि अहंकाराला आकार नाही. अशा प्रकारचं हे मन, अतिशय शांत मन. या माझी येतात पुढे या अशा प्रकारचं शंकर भगवानचं सतत नाम घेणं आहे. आणि सेवा हीच साधना, सेवा हीच उपासना आणि सेवा हीच आराधना. म्हणजे ऐकायला छान वाटतं, पण तशी बुद्धी व्हायला लागते बरं का. असं होत नाही. चांगल्या चांगल्या कल्पना मनात येणं, चांगलं काही करायचं मनात येणं, हे पण सोपं नाही. कुठेतरी ते पूर्वजन्मीचं सुकृत असतं. तर कधीतरी आपल्या मागच्या जन्मी आपण काही पुण्य केलं असेल तर ते चांगलं करावं असं वाटतं, नाहीतर ते तसं होत नाही. त्यांनी असं असं म्हणतात की पूर्वजन्मीच्या पुण्याशिवाय हे सुचतच नाही, सुचत नाही, त्यामुळे साध्य होत नाही, साध्य होत नाही. असं भक्तीचं अखंड ध्यास शंकर भगवानी घेतलेलं आहे. मग हे भक्त होते का? कबीरजींनी खूप छान म्हणते. कबीर असं म्हणतात, जब तक नाता जगत में तब तक भक्त न होय. आमच्या बाहेर बाजण्याचे मित्र तर म्हणायचे, ज्याला नातेवाईक तो नालायक. ते नातेवाईक पण घरात मध्ये येतात. आणि एका ठिकाणी मी ऐकलं होतं, नातेवाईक नाही तेव्हा नातेवाईक असतात, ते आपलं काही चांगलं करायच्यामुळे मध्ये येतात. कबीर म्हणतात, जब तक नाता जगत में तब तक भक्त न होय, नाता तोडे हरी को, म्हणजे भक्त करायचं असे शंकर भगवान. आणि झाडायचे आणि झाडण्याच्या जोडीला रामनाम द्यायचे. 1 वर्ष जातं, 2 वर्ष जातं, 3, 4, 5, 7 वर्ष जातात. लोकांना मूर्ख म्हणायचे, असं कुठे राम असतो का, आणि आता कुठे राम भेटतो का. जग त्यांना वेळाच म्हणायचं, मूर्खात पडायचे, पण त्यांना त्याच्याशी काही देणं घेणं नाही. असं म्हणलं की भक्ताला जगाची किंमत नसते. जग भक्ताला किंमत देतं का? नाही. मग तो भक्त जगाला कशा किंमत देईल? सत्व रजतमय या तिन्ही कोणाला पार झालेले असे शंकर भगवान होते. 5, 7, 8, 10 वर्ष झाली आणि सतत नाम घेणं चाललंय आणि झाडलं चाललंय. श्रोते, मी जेव्हा हे वाचलं ना, तेव्हा मला कुठल्या कथेची आठवण आली माहिती. रामायणामध्ये आपण शबरीची कथा ऐकलेली आहे. 12-13 वर्षाची असलेली मुलगी, तिच्या लग्नासाठी इतकी ती मेंढरे कापली जाते म्हणून तिचं हृदय विदीर्ण होतं आणि उद्या तिचं आता लग्न होणार आहे. तर त्यातनं ती पळून जाते. उत्तरेत त्या राजाची विलायची मुलगी ही लपत 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 दक्षिणेमध्ये येते, मातंग ऋषींच्या आश्रमाच्या इथे येते. वय असेल त्याला 15-16 असेल. आणि आपल्याला माहिती आहे, मला मोह आवडत नाही म्हणून थोडी उद्योग करते. पहाटे लवकर उठायची 3-3:30ला आणि जिथून ते ऋषीमुनी जायचे ना तपश्चर्या करायला, त्या रस्त्यात खडे असायचे. तर अशा 4-5 वाळलेल्या काटक्या जवळ घ्यायच्या आणि त्यांनी ते सगळा रस्ता स्वच्छ करायची. का तर त्या साधूंना ऋषीमुनींना खडे टोचायला नको म्हणून बरं. आणि एक दिवशी मग मातंग ऋषींच्या शिष्याने विचारलं, हे कोण करतंय? आणि मग ते छडा लावतात की ही मुलगी आहे ना, ही लहानशी मुलगी आहे ना, ही करते. मग तिला बोलवतात की बाळा तू हे का करतेस, तू कोण आहेस? मग ती अभय देते आणि सांगते मी का आले. आणि मग तू बाळा राहतेस कुठे? ती मोठं झाड आहे ना, त्याला अशी ती ढोल आहे ना, ढोल गोल त्याच्यात ती राहते. अगं बाळा मग तिकडे साप आहे. हो ना, आज सकाळी मोठा साप आला होता, मी काढला, त्याची मुली ना. बापरे, 15-16 वर्षाच्या मुलीचं डेअरिंग पा, पूर्ण श्रद्धा, ती चांगलं करते, माझं काही होणारच नाही. आणि मग मातंग ऋषी तिला आपल्या आश्रमामध्ये घेतात. मग ती त्यांचे ते संस्कार तिच्यावरती होतात. आपल्या सगळ्या माहिती आहे. म्हणजे मुद्दा कुठे सांगते तुम्हाला. आणि एक दिवशी मातंग ऋषींची जाण्याची वेळ येते.
आता हिच्यासाठी आई वडील भाऊ बहीण सद्गुरू हे सगळे मार्तंड ऋषीच आहेत ना. वाईट म्हणतं तिला, तर माझे ऋषी माझे गुरु चालले. मग ती म्हणते की मी इतके दिवस इतक्या कथा ऐकल्या, मग त्या प्रभू रामचंद्रांचं दर्शन मला होणार का? मार्तंड ऋषी म्हणतात तू दर्शनाला जायचं नाहीये रामचंद्रांच्या, तुला वाईट वाटतं तेवढा तू दर्शनाला जायचं नाही, तुझ्या दर्शनाला प्रभू रामचंद्र येतील. हे ज्याला बोलणं म्हणजे त्याला रामचंद्र जन्माला सुद्धा आलेले नाहीये, कारण रामचंद्र तिथे येतात त्याला सकाळी 27 वर्षाचे आणि घटना किती पूर्वी घडली आहे. मार्तंड ऋषी तिला सांगतात आणि मार्तंड ऋषी अंतर्धान पावतात, त्यांच्या गंतव्यस्थानी जातात. यानंतर ही मुलगी रोज फळं आणते झाडांची, का आज रामचंद्र आले तर त्यांना द्यायला फळं फुलं आणते, ती त्यांना हार करून घाली रोज आणते. कुठेही 1 दिवस 2 दिवस 10 वर्ष 20 वर्ष 30 वर्ष 50 वर्ष होतात, त्या मुलीचा विश्वास कमी होत नाहीये. एक दिवस माझे प्रभू येणार, रामचंद्र येणार आणि येस त्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांना यायला लागलं. तिने ज्या वेशात अपेक्षा केली होती, तिथे ऋषी होते मार्तंड ऋषी, त्यांचा तो ड्रेस होता, तो वेश होता वल्कलांचा, त्यामध्येच तिने आपल्या प्रभू रामचंद्रांना पाहिलं आणि त्याच वेशामध्ये प्रभू रामचंद्र आले. कधी 80 वर्ष ही मुलगी तपश्चर्या करते अशी वाट करते आणि वयाच्या 96व्या वर्षी प्रभू रामचंद्र तिथे येतात, तिला दर्शन देतात, तिची तुळशी बोरं खातात, तिला आशीर्वाद देतात. प्रत्येक शबरीच्या आयुष्यातला तो शेवटचा दिवस आहे. हृदय भरून येतो, इतका विश्वास कसा वाटत असेल. शंकर भगवानाला तेच माहिती आहे की मी वाट बघणार, आज का उद्या माझे प्रभू रामचंद्र येणार आहेत आणि मला दर्शन देणार आहेत. त्यांनी मला जर दिला आहे ना दृष्टांत तर खोटा होणार नाहीये. फक्त एवढंच म्हणतात भगवंता की तू येईच्या पूर्वी माझ्या या कुणीचा प्राण जाऊ देऊ नको हो. आठवा बाजी प्रभू देशपांडे असे उभे पहाडासारखे, महाराज गेल्यानंतर तोफा येणार आहेत, त्या तोफांचे 3 नावं झाल्याशिवाय हा बाजी प्राण सोडणार नाहीये. असं म्हणतात की शरीरातला प्राण गेल्यानंतर सुद्धा त्यांचे हात सपासप वार करत होते. समोरचे यवन आश्चर्यचकित झाले की हा माणूस मरूच कसा शकत नाही, ह्याला काय भगवंतानी दिलेलं आहे. आणि ज्या वेळेला ते 3 तोफांचे आवाज येतात, महाराज सगळी व्यवस्थित पोहोचतात त्यावेळेला बाजी प्राण सोडतो. मुद्दा असा की माझा भाव आहे, सगळं झाल्याशिवाय मी सोडणारच नाही माझं आयुष्य. शेखर भाऊ एक म्हणतात भगवंता कितीही उशीर झाला तरी मी थांबीन रे, मी वाट पाहीन, पण मला दर्शन दिल्याशिवाय मला या जगाचं का घेऊन जाऊ नकोस. जवळजवळ अशी 9 वर्ष होतात आणि आता हळू 10 वर्ष पूर्ण व्हायला येत आहेत आणि शेगावच्या आमच्या अवलिया महाराजांना एकदम आठवतं, अरे आपल्याला रामटेकला जायचंय. भक्तांना अरे आपल्याला रामटेकला जायचंय, मग रामटेकला कोणाकडे? मग रामटेकला त्यांचे शिष्य सगळीकडेच होते, तिकडून आमंत्रण आलंय रामटेकला जायचंय. मंडळी निघाली, बैलगाडी आणि पुढे मागे काय थोडेसे शिष्य घेऊन मंडळी निघाली. जसं जसं रामटेक जवळ येत आहे, शेखर भाऊंचं झाडणं चालूच आहे आणि मन लावून झाडतायत आणि रोज म्हणायचे आज तरी माझे प्रभू दिसतील, आज तरी माझे प्रभू दिसतील. आणि एका क्षणाला जी बैलगाडी आहे, त्या बैलगाडीमध्ये स्वतः गजानन महाराज आणि त्यांचे शिष्य आलेले आहेत. ही बैलगाडी थोडीशी स्लो होते, कारण आता दर्शनाला यायचं आणि महाराजांचं सुद्धा आपल्याला माहिती आहे असे चालणार गेला नाही. आणि वाटले बघा येगं चालून चौघी लोळू म्हणजे पण जाऊ आणि मी पण नो उतरणार की त्यांचं चाललंय आपल्या लक्षात पडलं. फाटकन उतरतात बैलगाडीला आणि धडधड धावायला सुरुवात होतात, पळायला सुरुवात करतात जोरदार आणि येऊन कुठे उभे राहतात? महाद्वारात. त्या सुंदर श्रीरामाचं मंदिर आहे आणि त्याच्या महाद्वारामध्ये उभे राहतात. दूरवर शेखर भाऊ असतात, झाडता झाडता वरती बघतात, अरे माझे प्रभू रामचंद्र, हा तो सुंदर मुकुट, ते सुंदर वळणारे केस आणि हातामध्ये सुंदर असं त्यांचं ते कोदंड, भरभरी असता पितांबर आहे, अंगावरती शेला आहे, अत्यंत देखणं निळसर काळसर अशी छटा आहे आणि चेहऱ्यावरती अत्यंत सुंदर स्मित, जगाच्या कल्याणात आलेलं. शेखर भाऊ ते पाहतात आणि पुन्हा एकदा अंगाबद्दल वीज जाईल तसे थरथरतात. आले माझे प्रभू, आले माझे प्रभू, आले. धावत हातातलं झाडू टाकतात, धावत 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 येतात आणि ती रामचंद्र त्यांची वाट पाहतात, धावत 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 येतात. शेखर बुवा धाडच पायावरती कोसळतात, आपलं मस्तक टेकवतात, डोळ्यामधून अश्रुपात होतो, अश्रुपातीत भाव निर्माण होतात आणि डोळ्याच्या अश्रूंचा अश्रुपात होतो त्या चरणावरती प्रभू रामचंद्रांच्या. पहिला हुंदका जो आहे
तो पहिला हुंदका कमी झाल्यानंतर वर बघतात आणि तिथे उभे असतात स्वतः गजानन महाराज लांब करत खात अजानुभाऊ असते आणि चेहऱ्यावरती ते ब्रह्मानंदी लीन असल्याचे भाव, अंगावरती एकही कपडा नाही, पूर्ण नागवा असलेलं परंतु ते सगळ्या जगाच्या अंतर्यामी असलेलं परब्रह्म. आणि शेखरबाबांच्या लक्षात येतं या हृदयाचं त्या हृदयाला कळलं प्रभू रामचंद्र आलेच की गजानन महाराजांच्या विषयात आले. नमस्कार करतात, गजानन महाराजांना उठवतात आणि त्यांना घट्ट मिठी मारतात. ज्याला कळायचं त्याला कळलं. शेखरबाबांचं आयुष्य धन्य झालं. आता पवित्र गाडीतली पुढची मंडळी येतात आणि मग सगळी भेटावेट होते आणि मग जे काय पुढे व्हायचं ते व्हायचं होतं. मुद्दा असा की शेखर बुवांना जो दृष्टांत झालेला आहे की रामटेक का घेतला माझं दर्शन देईन, तो दृष्टांत याप्रमाणे पूर्ण झालेला आहे. भक्तीच्या आवडी भक्तांची जाणती. कालच सज्जनगडावरती कीर्तन झालं, आदरणीय वकरदेवांनी हा अभंग घेतला होता. भक्तीची आवडी भक्ताची जाणती, भक्तीची आवडी भक्ताची जाणती, जयाचे तापती अनुकूल, जयाचे तापती अनुकूल, भक्तीची आवडी भक्ताची जाणती, भक्तीची आवडी भक्ताची जाणती. पुन्हा एकदा हे लक्षात येतं की आपण केलेली उपासना कधीही फुकट जात नाही. इट इज नॉट वन साइडेड लव, इट इज लव फ्रॉम बोथ साइड. भगवंत तुम्ही केलेल्या गोष्टीची जाणीव ठेवतो, त्याची नोंद घेतो म्हणजे घेतोच. अशा या भगवंताला आपण छानपैकी भजन म्हणूया आणि त्याला आळूया. मेघना अंजली छानपैकी भजन म्हणायचे. भजन कसं म्हणायचं आपल्याला माहिती आहे. आता पाठ झालेला आहे, ताट बसायचंय, दोन्ही हात छान त्यांनी टाळ्या वाजवायचे, जेवढं शक्य आहे ते मला साथ द्यायची. तर मी एक ओळ म्हणीन, आपण मला फॉलो करा असं. आणि असे सुंदर भाव त्याच्यात आले पाहिजेत. म्हणजे आपले भाव, आपल्या हाताने आली टाळी आणि आपले शब्द त्यांनी सगळ्या त्या भावना त्या भगवंताकडे पोचल्या पाहिजेत. आपण एक काम करूया, त्याच्यात एक छोटासा फेर धरता येतो बघा. तुम्ही 4 बाजूने थोडासा फेर झाला असे चालतं. मनीषा तू पण जॉईन होऊ शकतेस त्याला. आणि रिदम साधनच आहे, फक्त पायात वायरी आहे तेवढं बघा. मी एक ओळ म्हणते, तुम्ही ये खूप पण हे थोडंसंच आहे, असं ते खूप गाडीची काळजी करून होतं. आणखी पण येतो झालं सद्गुरुनाथ. मी एक पहिले म्हणते ते तुम्ही म्हणा, मी तुम्हाला थोडंसं कळेल. सद्गुरुनाथ माझे आई मला ठाव ठेवाबाई, 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 संत गजानन माझे आई मला ठाव ठेवाबाई, संत गजानन माझे आई मला ठाव ठेवाबाई, संत गजानन माझे आई, संत गजानन माझे आई
खूप छान होते. श्रोते हो, आता पुढच्या एका अध्याय नाही म्हणणार मी, कथा म्हणून त्या परिच्छेद म्हणूया तिकडे वळते. ही कथा तर मला अगदी खूप भावली. ही पिंपळगावची कथा आहे. आपल्या किती वेळ आहे? नाव म्हणलं म्हणजे मला पहिल्यांदा वाटलं मी एक तास तरी बोलू शकेल की नाही, पण तो ग्रंथ इतका सुंदर आहे की मला तरी मी 3-4 तास सहज बोलली. पिंपळगावची कथा सांगते. त्या पिंपळगावमध्ये एक शिवमंदिर आहे. आता इथे काय झालं की नदीच्या पल्याड मंदिर आहे आणि अल्याड गाव बसलेलं आहे. तर इथली सगळी गुराख्याची मुलं जी असतात ती त्या नदीच्या पलीकडे गुरं घेऊन जातात. गुरांना पाणी वगैरे सगळं चारा बिरा घेऊन रात्रीच्या पाणी वगैरे पाजून परत आणतात. एक दिवशी काय होतं की ही या गुरांनी सगळं खाल्लेलं वगैरे आहे आणि आता त्यांना घरी घेऊन जायचं. म्हणजे तिला शेवटी पाणी पाजतात ते गुरांना. तसं ते पाणी पाजायला ती त्या गुरांना आणले नदीजवळ. त्यातला एक मुलगा जो आहे ना तो मंदिरामध्ये जातो दर्शन घ्यायला. असे घरचे संस्कार असतील त्यामुळे तेव्हा मंदिरात जातो आणि बघतो तर त्या शिवलिंगाच्या बाजूलाच एक कोणीतरी माणूस बसलाय. तो असेल माणूस बघितलं व्यवस्थित पद्मासन घालून इतका बसलेला आहे. त्याला कळत नाही कोण आहे. तो म्हणतो ओ बुवा असं म्हणतो की ते उठत नाही. तो बाहेर त्याच्या मित्रांना घेऊन येतो की अरे बघ कोण बसले ते आणि येऊन बघतात. मग त्यांना वाटतं की माणूस जमलेला असेल, खायला पिला मिळालं नसेल. पण त्यांच्या शिदोरीतलं काहीतरी थोडीशी उरलेली भाकरी बिकरी आणून ते त्याच्याशी तोंडाला जातं आणि म्हणतात जेवण करा बुवा जेवण करा. अतिशय निर्मळ आणि मनाने निष्कपट असणारी ही मुलं. तो माणूस जो समाधीच्या अवस्थेत बसलाय तो काही बोलत नाही, चालत नाही, डोळे असे अर्धून करीत आहेत आणि काही रिस्पॉन्स आहे त्याच्याकडनं. मग ह्यांना वाटतं की हा जिवंत आहे का मेलेला आहे. मेलेला असेल तर माणूस सरळ नाही बसणार, जिवंत असेल तर बोलायला पाहिजे. म्हणजे हा बहुतेक ना काहीतरी भूत भीत असेल, मायावी काहीतरी असेल. पण नाही म्हणे शिवमंदिरामध्ये शंकराच्या पुढे पण भूतभीत येऊ शकणार नाही. मग त्यांना असं हा कोणतरी योगीराज असेल, कोणीतरी हा देव साधा असेल माणसाच्या रूपामध्ये. मग ते काय करतात त्यांनी बघितलं आई वडिलांकडनं की असं कोणी असेल तर त्याची ते पूजा वगैरे करतात. मग मुलं घराभरा बाहेर जातात आणि तिथून थोडी फुलं आणतात, फुलांच्या माळा करतात. त्या फुलांची माळ त्या तो जो माणूस बसलाय योगी बसलाय त्याच्या गळ्यामध्ये घालतात. नंतर थोडीशी काय त्यांची भाकरी वगैरे उरलेली असते कांदा भाकरी, ती छोटंसं वडाच्या पानामध्ये ती भाकरी घेऊन त्याला नैवेद्य म्हणून ठेवतात. आणि झालं आता फुलं वाहिली आहेत आणि गळ्यामध्ये हार घातलेला आहे, नैवेद्य दाखवला आहे. आता त्यांना माहिती आई वडील आपले भजन करतात. मग ते त्याच्यासमोर बसून भजन वगैरे म्हणायला सुरुवात करतात. अर्धा पाऊण तास जातो त्यांचं भजन चालू आहे पण माणूस ताटच्या ताट बोलत नाही, काय नाही. मग यांना वाटतं काहीतरी गडबड म्हणजे हा एकतर चांगलं तरी काहीतरी आहे ना तर वाईट तरी काहीतरी आहे. पण चांगलं कशा काय मंदिरात आलेला माणूस मला कोणाचा फोन करायचा असा विचार पण मंदिरात कोण जाणार नाही सहसा. मंदिरामध्ये सगळ्यांच्या पॉझिटिव्ह वेळेसच एकत्र येत असतात आणि त्यातूनच ती ऊर्जा निर्माण होत असते. मग ही मुलं काय ठरवतात की आपण गावामध्ये जाऊया आणि आपल्या मोठ्या माणसाला घेऊन येऊया. सगळी मुलं गावात जातात आणि उशीर झालेला असतो. मग दुसऱ्या दिवशी सकाळी गावातली काही सिनियर माणसं असतात, जी अनुभवी माणसं असतात ती येतात इकडे या मंदिरामध्ये आणि पुन्हा त्या बघतात कालचा जसा तो माणूस बसलेला आहे योगी तसा त्याच पोझिशनमध्ये बसलेला आहे. तर काही खाल्लेलं आहे का नाही, पाणी प्यायलेलं आहे. त्यांनी पाणी पण आणलेलं असतं मडक्यातलं नदीचं, ते पाणी पण प्यायलेलं नाही आहे. म्हणजे हा माणूस नाही. पण ठीक आहे म्हणे आपण काय करूया, हा कोणतरी सिद्ध योगी दिसतोय, आपण याला आपल्या गावात घेऊन जाऊया म्हणजे जे आपल्याला दर्शन झाले तेच दर्शन या सगळ्यांना पण होईल असा विचार करून ते पालखी मागवतात. आणि त्या पालखीत त्यांना असंच्या असं पद्मासनात बसलेल्या त्या योग्याला असं ते त्या पालखीमध्ये बसवतात. माया पापड्या येतात, गुलाल आणतात, फुलं आणतात आणि पालखीतून या योग्याला ते घेऊन जायला लागतात. पुढे काही जण नृत्य करतायत, मागे काही नृत्य करतायत, भजनं म्हणतायत, टाळ्या वाजवतायत आणि असा सुंदर सोहळा. तर हा योगी जो आहे तो तसाच्या तसाच म्हणजे पद्मासनामध्ये जसाच्या तसा बसलेला आहे. हो नाही की सो नाही. सगळी ही वरात येते, पिंपळगावमध्ये ही वरात येते आणि तिथे मारुतीच्या मंदिराच्या समोर एक मोठा पार आहे. म्हणजे असे मंदिराला पार असायचे बघा, संध्याकाळी जाऊन बसायला सगळी मंडळी बसायची. तर त्या पारावरती त्याला आणून बसवतात.
जसाच्या तसा, काहीही फरक नाही, जसा शिवमंदिरात होता तसाच्या तसा. आणि मग सगळे म्हणतात आपण काय करूया, आता आपण आळीपाळीने इथे बसूया. कधीतरी यांना जाग येईल ना, कधीतरी हे डोळे उघडतील आणि त्यांना जाग येईल, तर त्यावेळेला आपण बघूया. आणि त्याप्रमाणे गावातली मंडळी आता ही बातमी गेली ना सगळीकडे की 3-4 दिवस झाले तर जसाच्या तसा बसलेला पद्मासनात हा योगी आणि कोणतरी मुलामध्ये कसं पाहिजे. आणि मग खूप मंडळी येतात ते दर्शनाला येतात. आणि मग एक दिवस झाल्यानंतर महाराज डोळे उघडतात, 2 मिनिट असे त्यांचे येतात, ते उघडतात आणि छान सगळ्यांकडे बघून असतात. आणि मग लोक येतात, नमस्कार करतात आणि म्हणे आता योगीराज तुम्ही इथेच राहायचं बरं का, तुम्ही कोणीतरी परमेश्वराचे अवतार, तुम्ही जायचं नाही. काय नशिबा नसतील त्या पिंपळगावचे लोक, असा योगी आपण त्यांच्या गावात आला. आपण पण बघायला पाहिजे मुलींमध्ये असं कोणी घडतं का, आपण त्याने भाग्यवान असू तर एक दिवस होईल सुद्धा. काय माहिती आपली साधना जर पोहोचली भगवंतापाशी तर ते सुद्धा होईल आपल्या आयुष्यात. आणि मग अगदी गावभर चर्चा होते आणि मग तिथेही महाराज काही हे आता अर्थातच महाराज असतात, सांगायला नकोच, ते लीला करतात. त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी घडतात, त्याप्रमाणे चांगलं होतं लोकांचं आणि चांगल्या गोष्टी या पसरतातच ना सगळीकडे. 2 दिवसानंतर शेगावचा बाजार असतो आणि तिकडे बातमी कळते की पिंपळ गावामध्ये कोणते योगी आले. बातमी जाते आमच्या बंकटलालांकडे आणि बंकटलाल म्हणतात 15 दिवस झाले महाराज नाही आहेत, हे तिकडेच असणार. आणि बंकटलाल पत्नीला घेऊन बैलगाडीतून येतात. मला इथे इतकं कौतुक वाटतं, ते एकटेच आले बघा, 4-5 भक्त मित्रांना घेऊन आले असते ना, पण ते पत्नीला घेऊन येतात. पुन्हा एकदा धर्मेच्या अर्थेचं मला धर्माचं काही काम करायचं असेल तर माझी पत्नी माझ्याबरोबर आहे आणि ती पण त्यांना साजेशी होती. त्याशिवाय तिला असा नवरा मिळणारच नाही म्हणून. आणि दोघेही बैलगाडीतून येतात आणि भक्ताक्षरी ओळखतात, हेच आपले महाराज आहेत. पाया पडतात, पूजा अर्चा करतात आणि सांगतात महाराज आता आपल्या घरी जायचं. आता बंकटलालांनी एवढं प्रेम मिळवलंय ना महाराजांचं, महाराजांचं विचाराची प्रेम आहे. किती नशिबान असतील ना की परब्रह्म असलेल्या महाराजांचं प्रेम त्यांना मिळावं आणि त्यांच्याकडे 2 वर्ष महाराजांनी राहावं. क्या बात आहे, अनंत जन्मांचं पुण्य असल्याशिवाय होणारच नाही. आणि इथे मला 2-3 गोष्टींचा मुद्दा उल्लेख करायचा आहे. बंकटलाल काय म्हणतात माहिती, बंकटलाल म्हणतात तुम्ही ना आला शेगावी तर मी हीच तनु त्यागीनं बरली. आता बंकटलाल पैशाने किती श्रीमंत आहेत माहिती आहे आपल्याला, त्यांच्याकडे सावकारी आहे आणि मालगुजारी पण आहे. बंकटलालांकडे इतकी श्रीमंती आहे आणि ती गजांतर समोर आलेली आहे, टेबला खालून नाही, मागच्या दाराने नाही. असं असं तर त्यांना हे भगवंत दिसलाच नसता. खरं आहे, बंकटलालांकडे इतकी श्रीमंती होती की जे सोनं यायचं ना त्या सोन्याचे असे गोल, आपण एक गोल चकती केली तर अशी जर चकती केली तर ती त्या खांबात ठेवता येईल. त्याला असे खांब बसायचे त्याच्या घरी आणि त्या खांबामध्ये असं कम्प्लीट भरलेलं सोनं असायचं. अशा गोल 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 त्याच्या रॉड करून त्यात ठेवायचे. त्याचा उल्लेख महाराजांनी पण केला. अशी ऐकतो म्हणजे लक्ष्मी पाणी भरते आणि कौतुक म्हणजे अशा ठिकाणी भगवंताचं स्मरण व्हावं, त्यांना भगवंता दिसावा, ही केवढी कृपा. लक्ष्मी, सरस्वती, बुद्धी, भक्ती, निष्ठा सगळं एका ठिकाणी आहे. तर ते असं म्हणतात की तुम्ही आले तर आम्ही तनु त्यागणं. आणि महाराजांना शक्य आहे का बंकटलालांचं म्हणणं फोडून काढणं. आणि महाराज येतात त्यांच्या बघा असतो जितकं आपण प्रेशर यामध्ये लावू तितकं आपलं आयुष्य वाढतं असं म्हणतात ना. आपलं वाटतं का नवऱ्याचं वाटतं होतं करायची पद्धती ना असं इतकं महाराज कृपा करतात की पुन्हा पुन्हा तिथे टाकते. तर बंकटलालांच्या आयुष्याचा प्रसंग मी काय सांगते की मग महाराजांना ते बैलगाडीत घालून घेऊन येतात. कल्पना करावं की आपण नवरा बायको पती पत्नी किंवा घरातली माणसं वगैरे आपल्या गाडीमध्ये देव प्रत्यक्ष शहारायला होतं की त्या बैलगाडीमध्ये प्रत्यक्ष महाराज बसले आणि पुढे हजारो वर्षाचा तो इतिहास कुठे त्या बंकटलाला माहीत होतं आणि ते त्याच्यामध्ये आहे बसलेले. आणि आता बघा की आपली वस्तू आपण दुसऱ्याकडे समजा विसरलो तर आपण ती आपल्या हाताने आणूच शकतो, बरोबर आहे. पण समोरच्या माणसाचे त्याच्यावर जीव घडलाय ना, मग तुम्ही त्याच्याशी काय भांडणार का. त्याला एक तलवारीने ठोसा देऊन किंवा हाताने ठोसा देऊन नाही. बंकटलाल किती सुंदर बोलतात, म्हणजे हे पुन्हा अध्यात्म कौतुक. हे खरं नागपूर महाराजांपर्यंत पण मला यायचे पण वेळ माहिती नाहीये. किती सुंदर ते लिहिले. पिंपळगावच्या लोकांवरती बंकटलाल समजावी ती म्हणजे असं किती गोड आहे ना हे. नका हो दुःखी ते चित्ती.
खरं म्हटलं तर महाराज यांचंच आहे, कारण आमचे महाराज मी येऊन जाणार म्हणू शकले असते, पण नाही. ते म्हणाले पिंपळगावच्या लोकांप्रती बंकटलाल समजाविती, नका हो दुःखित चित्ती, जाती न कोठे लांब साधू. किती सुंदर ना, इथेच ते आई कशी सांगते का मुलाला, इथेच आहे ग राजा, ती लांबी जाते तसं. आणि पुढे म्हणतात, वाटेल तेव्हा दर्शना यावे, वाटेल तेव्हा दर्शना यावे, हे तू आपले पुरवावे. तुम्हाला नमस्कार करायचा ना, अगदी नक्की करा, जेथल्या तेथ असू द्यावे. पुढचं वाक्य अतिशय मोलाचं आहे. पुढचं जेथल्या तेथ असू द्यावे या अमोल मूर्तीला. हा अमूल्य असा हिरा आहे, त्याला त्याच्या गोंधळामध्येच बसू नये. आणि तुम्हाला कधी ज्यावेळेला यायचं तेव्हा तुम्ही येऊ शकता बरं का. म्हणजे अतिशय प्रेमाने पिंपळगावच्या लोकांना समजावले, मी त्यांना रागे भरले नाही आहेत, असे ते सावकार आहेत, त्यांच्या शब्दाला किंमत आहे, पण ही घेऊन जाणार आणि या आणि त्या नाही, प्रेमाने समजावले आणि महाराजांना आणले. तर पुढचं इंटरेस्टिंग आणखी पुढचं वाटतं. तर बघा ना, बंकटलाल पत्नी महाराजच्या बैलगाडीमध्ये बसलेले आहेत. तर वाटेमध्ये महाराष्ट्राला काय बोलले पहा, इथे कुठेही रागावले हा शब्द नाही. दास म्हणून म्हणणं तर शक्यच नाही, दास भार्गव पण म्हणत नाहीये, तो जो ग्रंथ आहे चरित्रकोशाचा, रागावले शब्द नाही. खरं तर महाराज रागावले तर का बंकटवर. ते काय म्हणतात, एका सावकारीची वस्तू, मी काय सावकारीची वस्तू आहे, तुझ्या घरी येण्याची मला भीती वाटते. नोंबले की नाही, मी अगदी तू तुम्हाला म्हटलं असं काय म्हटली असतील, तुझ्या घरी मी भीती वाटते, कारण तुझ्याकडे एवढी लक्ष्मी, तू त्या जगदंबेचे एवढे हाल केलेस ते बघून मी पळून गेलो. किती छान ना. आणि ते महाराष्ट्राला सांगताय, त्यांचा शब्द आहे, माझे चित्त झाले. महाराज ते परब्रह्म आहे, ते म्हणताय माझे चित्त झाले. हे परब्रह्म बोलते, खरंच किती गोड आहे. आणि याचं कारण त्याची श्रीमंती आहे, आणि ती सही सोनं तांबेत भरलं वगैरे मी तुम्हाला सांगितलं. तर याच्यामधनं एक सुंदर असं एक स्पष्टीकरण असं आहे की लक्ष्मीला कधीही असं एका ठिकाणी साठा करून ठेवू नये. ती लक्ष्मी ही चलनात असावी. लक्ष्मी जितकी चलनात असेल तितकी ती चालनाचं पोट भरते आणि ती वृद्धिंगत होते. हा बंकटलाला इनडायरेक्टली उपदेश आहे की त्या जगदंबेला असं भरून ठेवू नको, ती चलनात ठेव, म्हणजे त्याचा सगळ्यांना उपयोग होईल. पण बंकटला काही साधे येतो, ज्याला परब्रह्माचा त्यांनी शोध लावलाय, ते बंकटला किती सुंदर बोलतात पहा. ते काय म्हणतात, बंकट बोले गुरुनाथा. तिथे मी गुरुनाथा शब्द मुद्दाम घेते, कारण गुरुनाथ माझ्या वडिलांचं नाव आहे आणि माझा जन्म गुरुवारचा आहे, आणि तो लक्षात राहा म्हणून माझं नाव अरुणा ठेवलंय बरं, आणि त्या लक्षात राहावं. त्यामुळे हे वाचलं त्या क्षणभर पाडेला दादांची आठवण आली. बंकट म्हणतात, बंकट बोले गुरुनाथा, माझ्या कुलुपानं ध्याली माता, माझ्या कुलुपानं ध्याली माता. बरं, आता कसं बंकट बोलत, त्याचं ते संपूर्ण आयुष्याचं ध्येय आहे महाराज. म्हणजे ते महाराज थोडंसं चार्ज करताय की तू संपत्ती ठेवली आहे घरामध्ये, प्रेमाने ना त्याला उत्तर द्यायचंय, काळजी घ्यायची ना, मित्राशी बोलत नाही, बायकोशी नाही बोलतोय, परब्रह्माशी बोलतोय. बंकट बोले गुरुनाथा, माझ्या कुलुपानं ध्याली माता, आपुला वास तिथे होता म्हणून झाली स्थिर की. किती सुंदर लॉजिक दिलंय. असं नाही मी सावकार आहे, मला तर हक्क आहे, मला तुम्ही होतात आणि म्हणून ती स्थिर झाली. आणि म्हणून ते म्हणतात की ते बाळ असते तिथे आई कशी जाते की नाही. ते रामदास लोक म्हणतात ना, वत्सालागी वेणू जयसी, सुख कर कर सावली दया हरी, रामदास माऊली हो, रामदास माऊली दया हरी, रामदास माऊली हो. तिथे बाळ तिथेच, तुम्ही जिथे आहात तिथेच ती लक्ष्मी येणार आहे. मला ते महाराजांचं थोडंसं रागवणं हा शब्द न वापरता रागवणं आणि बंकटलाने दिलं स्पष्टीकरण इतकं भावतं. मंगला एवढंच म्हणतात, भगवंता हे जे सगळं आहे ना हे तुमचंच आहे. तुम्ही कोण म्हणेल आपल्या पाकिटमध्ये 10 रुपये म्हणून दुसऱ्याला तुझेच म्हणणार नाही. विचारून बघा घरी जाताना मैत्रिणीला म्हणाल का माझ्या पाहिजे 100 रुपये तुझे म्हणून बघा, आणि म्हटलं तर मला सांगा, होत नाही आपल्याकडनं. बंकट म्हणतात की जे काही वैभव आहे, ती जी काही संपत्ती आहे ना, ती भगवंता परब्रह्मा तुमच्याच मालकीची आहे आणि तुम्ही सांगाल त्याप्रमाणे मी व्यय करायला तयार आहे. दास भार्गव हे अतिशय सुंदररित्या याचं वर्णन करतात. शोधेव जमलं तर तो ग्रंथ अंजली ताईकडे जरूर घ्या, वाचा. हातात घेतला की तो सोडवत नाही. आणि त्याच्यामध्ये ना फोटो आहेत का, ॲक्च्युली ज्या ज्या लोकांनी बोललेले आहेत ना त्यांचे फोटो आहेत, सारखा आहेत. म्हणजे आपण ते आता काही ते घासून घुसून ग्रंथ लिहिला आहे.
शेवटची 5 मिनिटं घेते, तर खूप आहे, 2-3 तास होतील. पण असो, इतक्या त्या गोष्टी सुंदर आहेत ना की त्या मोहात तुम्ही नाहीच बाहेर पडू शकणार. मला आता दासगणूच्या बद्दल बोलायचं आहे. त्याला पाटील वगैरे मंडळींना वाटलं ना की महाराजांचं चरित्र हे कुठेतरी लिहिलं गेलं पाहिजे, आणि म्हणून त्यांनी सगळे दस्तऐवज शोधले. त्या मंदिरातले, त्या संग्रहालयातले खजिनदार, त्यावेळेची 110-120 वर्ष वयाची माणसं, त्यांना संपर्क केला, सगळे प्रूफ गोळा केले. त्यांना काळाच्या कसोटीवर घासलेला ग्रंथ हवा होता, आणि त्यांनी काय, पण त्यांना काय हवं होतं की ते पद्य स्वरूपात हवं होतं. मग हे लोक कुठे गेले? नाशिकला ल.रा. पांगारकरांकडे गेले. ल.रा. पांगारकरांच्या अनेक धडे आपल्या शाळेमध्ये होते का, 5वी ते 8वीला असायचे, आता हे ती माहिती नाही. सुंदर शैली त्यांची. आणि ल.रा. पांगारकरांकडे गेले की असं असं आहे. पण पांगारकर पण किती ग्रेट, ते असं नाही म्हणाले म्हणजे मला जमेल तसं मी लिहीन म्हणू शकला असतो, तुम्ही आपण तरी संधी सोडलीच नसती, आपलं नाव अमर होणार आहे ना. त्यांनी सांगितलं की तुम्हाला पद्यात हवं असेल ना तर दासगणूकडे जा. आजच्या तारखेला संत वाङ्मयाच्या पद्य निर्मितीमध्ये त्याचा हात पण धरू शकणार. त्या दासगणूकडे जा. त्या दासगणूचं आयुष्य जे आहे ना लहानपणचं, 1 नंबरचे ते काय म्हणतात बंडखोर होते. त्यांचे मित्र कोण होते? तमासगीर, तमाशा नाचणारे वगैरे होते. आणि दासगणूंना अत्यंत सुंदर काव्याची प्रतिभा भगवंताने दिली होती. नंतर त्यांच्या आयुष्यात शिर्डीचे साईबाबा आले आणि दासगणू स्वतः साईबाबांकडे जायचे, आणि ते असं म्हणायचे की साईबाबा आणि गजानन महाराज हे दोघे भाऊ भाऊ. तर दासगणूंनी स्वतः महाराजांना एकदाच पाहिलं होतं, तो पण चुकून झालेली भेट होती. म्हणजे अकोटल्या ज्यावेळेला ते रस्ता क्रॉस करत होते त्याला गर्दी होती, म्हणून दासगणूंनी विचारलं गर्दी कसली आहे, तर कळलं की शेगावचा अवलिया इथे आलाय, म्हणून ते उठून नमस्कार करून गेले. त्याचा उल्लेख दासगणू म्हणतात की तो मेरुमणी होता. ती जी 2 मिनिटाची भेट होती तो मेरुमणी होता, म्हणून माझ्या हातचं पुस्तक हे लिहून घेतलं गेलं. मुद्दासाठी ल.रा. पांगारकरांनी सांगितल्याप्रमाणे ही सगळी मंडळी पंढरपूरला येतात. पंढरपूरला दासगणू महाराजांचा दामोदर आश्रम नावाचा निवास आहे, तिथे सगळे जातात आणि सांगतात दासगणू महाराज म्हणजे काय, इतकी सुंदर संधी आली आहे, जरूर तरी फक्त म्हणजे शेगावला येऊन राहील. आणि त्याप्रमाणे त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन वगैरे होतं, आणि मग दासगणू महाराज त्यांचा काय कुटुंब कबिलाबरोबर शेगावला येऊन राहतात. शेगावला स्टेशनला उतरल्यानंतर त्यांची मोठीच्या मोठी जंगी वरात काढायचं ठरवलेलं असतं रामचंद्र पाटील आणि मंडळींनी. रथ आहे, बाबेल बाजा, वाजंत्री, महिला आहेत, पुष्पवृष्टी आहे, केवढा थाट केला होता आणि सुंदर पालखी. दासगणू प्रेमाने म्हणतात त्या पालखीत बसायची माझी पात्रता नाही, त्या पालखीत बसायची महाराजांची मूर्ती किंवा महाराजांचा फोटो. केवढा स्वभावाने विनय बघा. आम्हाला जसं आम्ही कोणी बोलतो आणखी काय काय आम्ही बघू, हे पण पाहिजे ते पण पाहिजे, आणि मला हे फोटो आणि व्हिडिओ क्लिपिंग आणि ते युट्यूबला सोडत नाही आम्ही. मी सगळ्यांना कळलंच पाहिजे की किती ग्रेट आहे. हाच फरक आहे ना त्यांच्यात आणि आपल्यात. दासगणू महाराजांना मी चालत येईल, आणि चालत ते त्या पूर्ण मराठी बरोबर आलेले, आणि मध्ये महाराजांचा फोटो वगैरे ठेवला, त्याची पूजा केली आहे. सगळी मंडळी शेगावला येतात, त्याप्रमाणे एखादा ते सगळे फूल वगैरे काय ते सगळं दिलं जातं. आणि त्यानंतर शोधते हो आता हे पद्यामध्ये घ्यायचंय ना, म्हणून दासगणू महाराजांचे तोरली आला. दासगणू महाराजांनी सगळा अभ्यास केला, आणि ज्या दिवशी लिहायची अध्याय लिहायचा आहे त्यावेळेला विष्णू सहस्रनाम केले, सगळी संपूर्ण पूजा अर्चा यथोचित केलेली आहे, सगळी स्तोत्र म्हटली, महाराजांना नमस्कार केला, त्यांचा आशीर्वाद घेतलाय, आणि रोज एक असा अध्याय लिहिलाय. श्रोते हो, रोज एक अध्याय लिहिला जायचा, आणि रात्री सगळ्या जवळपासच्या मंडळींना बोलावलं जायचं, तो अध्याय गाऊन दाखवला जायचा. त्यात काही चुका आहेत का विचारलं जायचं की तुमचा अनुभव वेगळा आहे का, तुम्हाला काही वेगळं माहिती आहे का, की माझं काही चुकलंय का, हे शब्द आमच्याकडून येतच नाही, मीच बरोबर, आणि समोर कोणी झाले की त्याचा आम्ही खोडून काढतो. काय आपली परंपरा आहे. दासगणू महाराज म्हणायचे काही चुका तरी सांगा, मी सुधारेन. अक्षरशः पाणी हे वाचताना की थोडी मोठी माणसं मोठीच असतात आणि म्हणून ती मोठी असतात, बस एवढं. आणि रोज एक याप्रमाणे 21 दिवस 21 अध्याय आले जातात. मला कसली आठवण होते माहिती, वाल्मिकींच्या आश्रमामध्ये ज्या लव आणि कृष्ण मोठे झालेले असतात त्या वाल्मिकींनी रामायण लिहिले, आणि आता प्रभू रामचंद्रांच्या पुढे हे गायचंय, लव कोणी गायचं, आणि तेव्हा ते ठरवतात की ही सगळी कथा पद्य आहे ते सगळं ते लवकुशांना ऐकूया. आणि तिथे वाल्मिकींच्या आश्रमामध्ये पण रोज रामायणातला एक एक अध्याय किंवा एक एक भाग हा स्वतः वाल्मिकी गायचे, लवकुशांना गायला सांगायचे, आणि सगळी श्रोते मंडळी जी तिथे ऋषी पत्नी असतील त्या ऐकायच्या, आणि त्यांना सांगितलं जायचं की तुम्हाला काही बदल असेल तर सांगा.
म्हणजे जसं रामायण हे संपूर्ण वाल्मिकींच्या आश्रमामध्ये जगकुशाला ऐकवलं गेलं ना, मला अगदी त्याची आठवण आली. आणि म्हणूनच रामायणाच्या तोडीस-तोड हा ग्रंथ झाला. 21 दिवस झाले, 21 अध्याय झाले. सुंदर काय असेल ना प्रतिभा, खात्रीने रोज एक अध्याय व्हायचा. आणि त्याचे अध्याय किती मोठे आहेत, आणि या अध्यायांचं वैशिष्ट्य किती कमी शब्द आहेत बघा. किती खरं तर महाराजांचं आयुष्यामध्ये लिहिलं जातं. असे अजून 4 ग्रंथ होते, इतक्या लिहिलं आहे. कारण नंतर पण पहिल्यांदा ज्याला ग्रंथ बाहेर तेव्हा त्याच्यानंतर कोण आले की आणखीन आमच्याकडे अनुभव आहेत, आमच्याकडे अनुभव आहेत. आणि म्हणून शेवटचे 20 आणि 21 हे 2 अध्याय, 19 ते 21. आणि 21वा अध्याय किती मोठा झाला आहे. म्हणजे आणि थोडे दिवस झाले तर म्हणजे आणखीन एक पुस्तक झालं असतं. इतकी महाराजांचं जेवढं आहे ना, तेवढ्या त्या लिहिला आहेतच. तो मुद्दा अशा प्रकारे तो ग्रंथ थोडं तयार झाला. आपण जी पोथी वाचतो ते. आणि ज्या वेळेला शेवटच्या दिवशी आपण हे करतो ना, ते आदर करतो, ते सन्मान करतो त्या कृत्याबद्दल, त्या सन्मानाला अर्थातच पाटीलांना भरभरून भगवंतांनी भरभरून दिलेले. त्यांनी पण भरपूरपणं आहे, कापड चोपणं आहे, काही सोनं असेल, पाकिट असेल, सगळं त्यांच्या चरणी अर्पण केलं. पण श्रोते हो, आमच्या या दासगणून मी काय घेतलं त्याचं, एक श्रीफळ आणि एक रुमाल घेतला. आणि म्हणाले की नाही, माझ्याकडनं ही सेवा करून घेतली. मला वाटतं त्यांच्या मनात असा भाव असेल की मी माझं अख्खं आयुष्य तुम्हाला दिलं ना, तरी त्याची भरपाई होणार नाही. इतकं तुम्ही मला दिलंय, मी काय घेणार तुमच्याकडनं. फक्त तो रुमाल आहे, तो महाराजांच्या समाधीपाशी अर्पण केला. म्हणतो तो तुरटीमध्ये भिजवून पिळा आणि कोरडा करून लावला. त्याचे काहीतरी कारण आहे त्यांनी दिलेलं, पण तो उल्लेख आहे त्याच्यामध्ये. आणि तसा तो रुमाल त्यांना दिला. आणि मग दास म्हणून आपल्याकडे आपल्या गावी निघून गेले. आपल्या सगळ्यांसाठी, शेगावच्या सगळ्या भक्तांसाठी आणि तुमच्या आमच्यासाठी एक अत्यंत अनमोल असा खजिना ते आमच्यासाठी देऊन गेले. त्यांच्या कर्तृत्वाचं कौतुकात आपल्याकडे शब्दच नाही. इतिहास आणि त्यांना अजरामर केलंय, तेच त्यांचं त्याच्यामध्ये कौतुक आहे. बोलण्यासारखं बरंच आहे, पण वेळेची आपल्याला मर्यादा पाळली पाहिजे. परत आपली भेट होईलच, त्याला बरंच काही अजून आहे, तेही मला तुमच्याशी सांगता येईल. मी एवढंच नाही, मी नागद स्वतःच असं म्हणतात, तुझ्या कृपेची अगाध खोरी, तुझ्या कृपेची अगाध खोरी, पांगळासही चढेगिरी, पांगळाही चढेगिरी, मुका सभे माझारी, देई व्याख्यान स्थगित. माझी सेवा मी महाराजांच्याकडे अर्पण करते. चुकलं मागलं असेल त्यांचं बदलात करणार. गजानन महाराज जय गजानन. खूप सुंदर. आज प्रकट दिनाच्या निमित्ताने इतकं सुंदर, म्हणजे 3 अध्याय चरित्र म्हणून ऐकलेलं आहे. आणि यामध्ये 3 मुख्य जे महाराजांचे वत्सल भक्त आहेत, अशा वत्सल भक्तांचा आपण थोडंसं सार या ठिकाणी समजून घेतलेला आहे. थोडं वेळेअभावी आपण कमी ह्याच्यात घेतलेलं, त्याबद्दल क्षमस्व आहोत. कारण पुढचा एक छोटासा कार्यक्रम आहे संगीत सेवेचा. मी प्रथम एक विनंती करते, ज्या साधक माऊलींना खाली बसणाऱ्या खुर्च्या आलेल्या आहेत, सर्वांसाठी खुर्च्या मागवलेल्या आहेत, काहीच प्रश्न नाही. पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी एक आपण अरुणा माऊलींचे इथे मंडळांना आशीर्वाद देऊया. अरुणा माऊलींना त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया. कारण आपल्या उपासना परिवाराची जी परंपरा आहे, आपल्याकडे जे इथे निर्माण करते येतात, त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करतो. आणि ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी अनघा माऊलींना इथे व्यासपीठावर येण्याची विनंती करते. फक्त एकच विनंती आहे साधकांना, पुढे कोणी येऊ नये शक्यतो दर्शनासाठी. कारण संगीताचा एक भजनाचा आस्वाद घ्यावा. आज महाराजांचे भजन आहे, दत्तगुरूंचं भजन आहे. एक 5 मिनिटासाठी ज्यांना जायचं त्यांनी प्रसाद आठवणीने घ्यावा. पाठीमागे प्रसादाची सोय करण्यात आलेली आहे. आपण अनघा माऊलींना आशीर्वाद, महाराज आशीर्वाद देत आहे. अनघा माऊली त्यांची ओटी भरत आहेत. नामगजर घेऊया. फक्त साधक माऊलीने एक विनंती, त्यांनी दर्शनासाठी पुढे येऊ नका. एक 5 मिनिटं थांबा, 5 मिनिटं भजनाचा कार्यक्रम होईल, मग दर्शन घेऊया. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराज महाराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद
सुरुवात होत आहे. मी भजन सेवेकरी माऊलींना व्यासपीठावर येण्याची विनंती करते. त्यांनी व्यासपीठावर यावं. भजन संगीत सेवेचं एक आगळं वैशिष्ट्य आहे की सुरुवातीला त्यांची ओळख होणार नाहीये. जसं गाणं भजन पुढे जाणार आहे, सेवा पुढे जाणार आहे, तशी त्या सेवेतूनच तुम्हाला त्यांची नावं इथे सांगितली जाणार आहेत. त्याच्यामुळे सुरुवातीचा वेळ मी घेणार नाहीये. मी भजन सेवेकरी माऊलींना विनंती करते त्यांनी व्यासपीठावर यावं.